about why India is known as the diabetes capital of the world. हेल्दी असणं आणि हेल्दी दिसणं ह्याच्यात फरक आहे. आज लोक हेल्दी दिसत आहेत, हेल्दी नाही आहेत. तर 29 ते 30% लोक आता प्री डायबिटिक किंवा डायबिटिक अवस्थेमध्ये भारतामध्ये आहेत. आणि 29-30% म्हटल्यावर त्याची व्याप्ती नाही कळत. 140 कोटीच्या 30% म्हटलं तर मग ती संख्या जाते 40 कोटी. प्रॉपर झोप होऊन सुद्धा सकाळी मला दिवसाची सुरुवात जर का डल होते तर समथिंग इज रॉंग. जेनेटिक आहे डायबिटीज म्हणून पण यंगस्टर्स बरेच गावात आता माझ्या आईला आहे म्हणजे मला होणारच हे फिक्स ठरलेलंच असतं. आता मी तिशी आली म्हणजे आता मला डायबिटीस होणार का माझ्या आईला झाला होता हे फिक्स डोक्यात धरून चालू होतात लोक. बरं म्हणजे आज डायबिटीस एवढं वाढण्याचं किंवा हे आजार वाढण्याचं कारण पण हे आहे की माणूस जास्त टेक्नॉलॉजीच्या आहारी चाललेला आहे. म्हणजे मी खूप सारे लोक बघतो की घरात मशीन पडले म्हणून आपलं चेक करायचं, आईला आहे बाबाने चल मी पण करतो. हे पहिल्यांदा थांबवलं पाहिजे की तुम्हाला जर का शरीर काही सिग्नल देत नाहीये तर तुम्ही पहिली गोष्ट टेस्ट करू नका. जे रात्री 2 नंतर झोपतात त्या लोकांना प्री डायबिटीज होण्याची शक्यता 2 पटीने वाढते, असा एक काहीतरी मी डेटा वाचला. तर झोपेचा आणि हा सगळा प्री डायबिटीज आणि या सगळ्या लाईफस्टाईल कंडिशन्स आहेत, डिसऑर्डर्स आहेत, त्याचा कितपत जवळचा संबंध आहे? म्हणजे भले तुम्ही रात्रभर जागरण करून कीर्तन केले किंवा तुम्ही मेडिटेट करताय, बॉडीच्या दृष्टिकोनातून काहीतरी भयावह प्रकार चाललेला आहे आणि सेल अशा वेळेला तुमचे स्ट्रेसमध्ये येतात. आणि मला माझं आयुष्य वाचवायचं आहे आणि मग तुमची अंतर्गत भागामध्ये सूज वाढायला लागते. आणि जिथं जिथं इन्फ्लमेशन आहे, जिथं जिथं ऍसिड आहे, तिथं तिथं इन्शुलिन रेजिस्टन्स आहे, जिथं जिथं इन्शुलिन प्रतिरोध आहे, तिथं तिथं हायपरग्लायसेमी आहे, तिथं तिथं हायपरटेन्शन आहे, तिथं तिथं थायरॉइड आहे, तिथं तिथं कोलेस्ट्रॉल आहे. तुम्हाला मेडिसिनच हवंय ना, औषध आणि गोळी नाहीये. एनिथिंग विच हिल्स युअर डिसऑर्डर, तुम्हाला डिस्कम्फर्ट मधनं बाहेर काढणारी कुठली गोष्ट. मग एखाद्याने प्रेमाने माझ्या पाठीवरून हात फिरवलाय, एखादी मला कन्सोल केले, ते पण मेडिसिन आहे. सनलाईट एक्सपोजर पण मेडिसिन आहे, रेग्युलर व्यायाम पण मेडिसिन आहे, सात्विक अन्न खाणं सुद्धा मेडिसिन आहे. सो तुम्हाला मेडिसिन पाहिजे ना, तर तुमचे मेडिसिनचे जे डेफिनेशन्स आहेत ना ते ह्याच्यामध्ये आणा ना. हॅलो हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्तमुख शो म्हणजे स्टार्टच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आत्ता पण मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये आपल्याला सतत चिंता असते की मला डायबिटीस होतोय का, मला BP होतोय का. आणि एस्पेशली यंगस्टर्सना हे सतत भीती येत असतं की बाबा एवढा स्ट्रेस चालू आहे, मी रात्री लेट झोपतोय, माझ्या खाण्यापिण्याच्या वेळा नीट नाही आहेत आणि मग मला डायबिटीस होईल का. आणि त्याच्यात मग आपण कुठेतरी ऑफिसच्या याच्यात हेल्थ इन्शुरन्ससाठी चेकअप करतो आणि अचानक स्कोर येतो आणि मग भीती वाटायला लागते की बापरे आत्तापासूनच गोळ्या चालू होणार का. बऱ्याचदा एस्पेशली फिमेल्सना असं होतं की अरे आत्ताच जर डायबिटीस झालं तर मग मला पुढे काही इश्यूज येतील का. ह्या सगळ्या गोष्टींवरती खरं तर चर्चा करायला, आणि त्यात मध्ये एक नवीन शब्द आला आहे तो म्हणजे प्री डायबेटिक आहे का मी, आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती गप्पा मारायला आज आपल्यासोबत खास पाहुणे आलेले आहेत. डॉक्टर भाग्येश कुलकर्णी सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सरांना तुम्ही ह्याच्या आधी बघितलं असेल अर्थातच आपल्या एपिसोड्समध्ये पूर्वीच्या. सर डायबिटीस फ्री फॉर एव्हर या मिशनचे फाउंडर आहेत, ते डायबिटीस रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहेत, त्यांना भारत अखंड डायबिटीस मुक्त करायचा या मिशनचे ते प्रचारक आहेत. आणि त्याच आपल्याला हेल्प करणार आहेत की नक्की प्री डायबिटीस म्हणजे काय, तरुणांमध्ये डायबिटीस होतोय तर त्याचं काय प्रमाण आहे, काय पद्धतीने तो रिव्हर्स करता येऊ शकतो का, या सगळ्या विषयांवरती उलथापालथ करायला आज आपण इथे बसलेलो आहोत. येस शार्दूल, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी वन्स अगेन. आणि मुक्तमुखच्या प्लॅटफॉर्मवर आलं की मला घरी आल्यासारखं वाटतं आणि छान वाटतं तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टी शेअर करण्यासाठी. आणि तुम्ही पण सगळे खूप छान काम करताय अवेअरनेसचं, आणि खऱ्या अर्थाने आजच्या कालावधीत ह्याचीच गरज आहे. म्हणजे लोकांपर्यंत योग्य ज्ञान पोहोचवण्याची, कारण ज्ञान आणि नॉलेजनी जे होतं ते बाकी कुठल्या गोष्टीनं साध्य होत नाही. बरोबर. ज्यावेळेस आता आपण डायबिटीज म्हणतो, कारण ना एकतर म्हणजे तुमच्याही पॉडकास्टमध्ये बऱ्याच मी ऐकलंय की एकतर ना हे काही एपिसोड्स केले ना की आम्हालाच भीती वाटायला लागते की अरे बापरे आपल्यालाही लक्षात आपण प्री डायबिटिक, म्हणजे त्यातला हा कदाचित आजचा एपिसोड आहे, त्याच्यामुळे रिलेट करतो, खूप रिलेट होतं. आणि आता जसं शार्दूल म्हणाला, आता ज्या पद्धतीची लाईफस्टाईल आमच्या सगळ्याच लोकांची झाली, म्हणजे सगळेच जण काही घरनं काम करतात, झोपेचे वांदे आहेत, खाण्याच्या वेळा बदलल्या आहेत, आपण सतत बाहेरचं खातोय, लाईफस्टाईलच खूप बदललेली आहे, व्यायाम कमी होतो, हालचाल कमी होते,
सेडेंटरी लाईफस्टाईलकडे चाललेलो आहे आपण, तर या सगळ्यामध्ये खूप धोके जाणवतात आणि मग परत परत आपण लाईफस्टाईल डिसिजेसबद्दल बोलायला लागतो. आणि डायबिटीज जरी हा दुसरा टप्पा ठरला तरी प्री डायबिटीज सगळे बोलतात. खरंय. आणि मी आता एक डेटा वाचत होतो, त्यात हे सांगत होते की जवळपास 50% प्री डायबिटिक लोकांना माहीतच नाहीये ते प्री डायबिटिक आहे. म्हणजे ते मध्ये एका ह्याच्यात मी बोललो होतो की 2च ग्रुप राहिलेले आहेत, म्हणजे की एक तर प्री डायबिटीस आहे किंवा डायबिटीस आहे, 2च क्लासिफिकेशनमध्ये लोकांना टाकलं जातं आहे. आणि स्टॅटिस्टिक्स वाईज जर का बोलायचं झालं, म्हणजे हे नोन स्टॅटिस्टिक्स आहे हो. की 29% म्हणजे 11% तर नोन आहेत, 11% लोकांना आहे ऑलरेडी डायबिटीस आहे, त्यांच्या शुगर लेवल हायर आहेत आणि दे आर ऑन मेडिकेशन. ओके. आणि कोरोनानंतर जो डेटा आला त्यात 18% लोकांना प्री डायबिटीस किंवा ती थोडी अवस्था जी आता तुम्ही म्हणताय की बॉर्डर लाईन असेल किंवा त्याच्यावर आपण पुढं उहापोह करूच, म्हणजे टोटल पर्सेंटेज जर का आपण विचार केला तर 29 ते 30% लोक आता प्री डायबिटिक किंवा डायबिटिक अवस्थेमध्ये भारतामध्ये आहेत. आणि बापरे. 29-30% म्हणल्यावर त्याची व्याप्ती नाही कळत. 140 कोटीच्या 30% म्हटलं तर मग ती संख्या जाते 40 कोटी. म्हणजे पहिल्यांदा असं व्हायचं की 50मध्ये 60 नंतर हा आजार दिसायचा आणि तो एक 50 लोकांच्या 40 लोकांच्या मध्ये एखाद्याला असायचा. आता 4मध्ये 1 या लेव्हलवरती डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड, म्हणजे फक्त डायबिटीसच नाही, कुठल्याही लाईफस्टाईल डिसऑर्डरचं हे वाढलेलं दिसते. पण पहिली गोष्ट मी इथं सांगतोय की मला कुणाला इथं आजच्या एपिसोडमध्ये मला घाबरवायचं नाही आहे किंवा एवढीही त्याला हे करण्याची गरज नाही आहे. म्हणजे एवढंही तुम्ही गंभीरतेनं घ्या, पण त्याचा बाऊ नका करू. म्हणजे मला सांगायचं काय आहे की इट्स अ पार्ट अँड पार्सल. असं काही नाही आहे की स्ट्रेस आपल्यालाच आत्ता आपल्या जीवनात आलेला आहे आणि सगळे स्थित्यंतर आपण बघितलेले आहेत. आपल्या अगोदरच्या पिढीकडे जर का आपण गेलो तर आपल्यापेक्षा खूप जास्त स्थित्यंतर त्यांनी बघितलेले आहेत. आणि त्यांनी आपण तरी कसं आहे की हे चेंज आत्ता टेक्नॉलॉजीचा चेंज बघतोय, ह्याचा चेंज बघतोय, तर त्यांच्या काळामध्ये बरीच सारखी ॲडव्हर्सरी होती. एवढ्या पण म्हणजे अगदी काय म्हणतो जिव्हारी लावून घेण्याची गोष्ट नाही आहे ती. ती तुम्ही इझिली मॅनेज करू शकता आणि तुम्ही तुमचं लाईफस्टाईल सांभाळून, तुम्ही तुमची रुटीन सांभाळून, तुम्ही तुमचा जॉब सांभाळून किंवा आता तुम्ही म्हणलात की काय तुमच्या फॅमिलीचा आणि इतर लोकांचा मूड सांभाळून आणि बाहेरची काय तुम्हाला पार्टी वगैरे करून सुद्धा तुम्ही या गोष्टीवर मात करू शकता. मला हा इंटरेस्टिंग अप्रोच वाटतो, कारण बऱ्याचदा ना मी एकतर प्री डायबिटीजला इतकं सिरियसली घेतच नाहीत आपण. मला खरं तर तिकडेच यायचंय की प्री डायबिटीज आपण म्हणजे डायबिटीज तर कळतो की तुम्हाला डायग्नोस्ड आहे, तुम्हाला लक्षणं पण दिसत आहेत किंवा गोळ्या सुरू तो आहेत. प्रॉब्लेम आहे, पण नेमकं प्री डायबिटीज म्हणजे काय, कशाला प्री डायबिटीज म्हणायचं? 100 ते 120 मध्ये जर का तुमच्या फास्टिंग शुगर राहत असतील आणि 140 ते 180च्या दरम्यान जर का तुमच्या PP, तर मग त्या व्यक्तीला प्री डायबिटिक संबोधायचं. असं तो नॉर्म 2004-2010च्या दरम्यान, म्हणजे एक 12 वर्ष आपण मागं गेलो तर 12-15 वर्ष, तर तो नॉर्म तिथं सेट करण्यात आला. मग नंतर ह्याला लेबल त्यांनी चेंज केलं. हे आता रिसेंट नॉर्म आलेले आहेत की त्याला प्री डायबिटिक कन्सेप्ट त्यांनी आता बाजूला केलेली आहे. त्याला म्हणतात ॲक्यूट हायपरग्लायसेमिक स्टेट. जरा नाव थोडंसं त्यांनी ॲडव्हान्स केलं. ॲक्यूट हायपरग्लायसेमिक स्टेट म्हणजे जसं एखाद्याला म्हणतो ना आपण खूप एकाला ताप आला आणि दुसरा आपण म्हणतो की खूप ताप आला, म्हणजे आपल्याला ते 100, 98, 99, 100 असेल ओके म्हणतो, पण 102, 103 झालं की आपल्याला जरा हडबडल्यासारखं व्हायला लागतं. सो ॲक्यूट हायपरग्लायसेमिक स्टेट हे त्यांनी त्याला नाव दिलं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ॲक्यूट हायपरग्लायसेमिक स्टेट जर का तुमची असेल कुठल्याही कारणाने, तर तुम्ही त्याला ॲक्यूट लाईफस्टाईल प्रिस्क्रिप्शन दिलं पाहिजे फॉर 6 मंथ्स. ओके. म्हणजे हा त्यांनी पुढचा म्हणजे, आणि त्याला त्यांनी नॉर्म दिलेला आहे. हा तुमचं जर का HbA1c 6 to 8 मध्ये व्हेरी होत असेल, 6 to 8 मध्ये न्यूली डायग्नोज बद्दल बोलतोय बरं का. एक्झिस्टिंग जे डायबिटिक आहेत त्यांनी लगेच खुश व्हायचं नाही, नाहीतर ते असा अर्थ त्याचा काढतील की 8 म्हणजे नॉर्मल आहे, आम्ही उद्या गोळ्या बंद केल्या. जेव्हा न्यूली डायग्नोस्ड एखादा व्यक्ती येतोय, सो उद्या जाऊन तुमचं इन्शुरन्समध्ये तुम्ही म्हणलात की मला हे डिटेक्ट झालं, डोंट बिकम पॅनिक. थोडंसं सिट डाऊन आणि विचार करा की माझ्या लाईफस्टाईलमध्ये गेल्या 3 महिन्यात 6 महिन्यात काही असे विचित्र बदल मी केलेत का, जे नॉर्मलपेक्षा फार जास्त डेविएट आहेत. आणि 90% वेळेला आपल्याला त्याचं उत्तर मिळतं की जर आपण स्लीपमध्ये गडबड केलेली आहे, आपण एक्झरसाईज पहिलं करत होतो, एक्झरसाईजमध्ये केलं, किंवा जरा सॉफ्ट ड्रिंक जरा जास्तच झाली, किंवा पार्टी हार्ड झालं, एक्झरसाईज कमी झाले. सो इफ यू हॅव टू सिट अँड इफ यू लुक बॅक, आणि तुम्ही जर का थोडेसे ते बदल जे लाईफस्टाईलमधले होते ते जर का ॲक्यूटली करेक्ट केले. ॲक्यूटचा अर्थ काय, सोप्या एकदम मराठी भाषेत बोलायचं तर तीव्र स्वरूपाचे जीवनशैलीतले बदल. हा जरा वर्ड सोपा वाटतो. तर तुम्ही जर का तुमची ॲक्यूट हायपरग्लायसेमिक स्टेट आहे, तर तुम्ही थोड्या कालावधीसाठी 3 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी तीव्र स्वरूपाचे जीवनशैलीतले बदल करून तुमच्या या वाढलेल्या
ब्लड प्रेशरच्या लेवलला किंवा शुगरच्या लेवलला किंवा कोलेस्ट्रॉलच्या लेवलला तुम्ही मॅनेज केलं पाहिजे. आणि इनफॅक्ट नवीन नॉर्मनुसार डॉक्टरांना पण ही ॲक्यूट लाईफस्टाईल प्रिस्क्रिप्शनच अशा लोकांना द्यायला सांगितलेलं आहे. ओके. सो जे काही चेंजेस आपण आता मी पुढे डिस्कस करणार आहे, हे चेंजेस आता तुम्हाला नवीन नॉर्म्समध्ये दिसतील. 6 महिने हे करायचं आहे आणि आफ्टर 6 मंथ्स यू चेक युअर वेट, यू चेक युअर कोलेस्टेरॉल, तुम्ही तुमचं HbA1c चेक करा. 99% लोकांचं ते परत 6च्या खाली येतं किंवा परत नॉर्मलला येऊ शकतं. पण जरी आता आपण याला काय हम्म. प्री डायबिटीज म्हटलं किंवा हा, अक्यूट हायपरग्लायसेमिक स्टेट हा. म्हटलं, हा. पण हे जोपर्यंत टेस्ट म्हणजे आता आपण म्हटलं की HbA1c आणि फास्टिंग PP याच्यातनंच कळतं का? म्हणजे मला कळणार नाही का की मी त्या स्टेटमध्ये आहे? म्हणजे त्याची नाही, काही लक्षणं आहेत का, साईन्स आहेत का? ॲक्च्युली हे थोडंसं अनफॉर्च्युनेट आहे की वी आर टू मच रिलाईंग ऑन ब्लड टेस्ट. हां. म्हणजे आज डायबिटीस एवढं वाढण्याचं किंवा हे आजार वाढण्याचं कारण पण हे आहे की माणूस जास्त टेक्नॉलॉजीच्या आहारी चाललेला आहे आणि तो जास्तच कॉन्शियस आहे, जरा ओव्हर कॉन्शियस. आणि ज्याला म्हणतो ना की मला म्हणजे मी खूप सारे लोक बघतोय की घरात मशीन पडले म्हणून आपलं चेक हो. करायचं, आईला आहे बाबाने चल मी पण करतो. हे पहिल्यांदा थांबवलं पाहिजे की तुम्हाला जर का शरीर काही सिग्नल देत नाही आहे तर तुम्ही पहिली गोष्ट टेस्ट करू नका. म्हणजे हे तर मी माझं कायमचं म्हणणं आहे. आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही म्हणताय की मला लाईफस्टाईल डिसऑर्डर, तर शरीर आपल्याला अगोदर साईन देतं. हम्म. तर तुम्ही त्या सायन्सकडे लक्ष द्या. ओके. यू डोंट वेट. की बऱ्याच वेळेला असं तुम्हाला याच्यात दिसून येईल की जेव्हा आपण यंग लोकांच्यामध्ये असलेला डायबिटीस म्हणतो किंवा 30-35मध्ये किंवा ज्याच्याबद्दल आपण आता बोलतोय, तर तुमच्या शरीरावरती आणि तुमच्या रेग्युलर जीवनशैलीमध्ये तुम्हाला काही बदल दिसतात. सगळ्यात जो पहिला बदल तुम्हाला जाणवतो तो सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फिलिंग काय होते, हाऊ यू फील ॲट द टाइम ऑफ वेकअप. हम्म. ह्याच्यामध्ये तुमची तब्येत चांगली आहे का खराब आहे, तुम्हाला कुठल्या मोठ्या टेस्ट किंवा हे करायची पण गरज नाही पडत. सकाळी उठल्यानंतर जर का मला माझ्या दिवसाची सुरुवात करावी वाटते, मला बेडवरून उठून मला इन्थुझियाझम राहतंय हो. की मला कामावर जावं वाटते, बरं का, मला छान वाटते, मला आज बेस्ट वाटते, यू आर ॲब्सोल्युटली हेल्दी, यू डोंट नीड टू वरी. पण कुठंतरी मला जर का एक हे जाणवते की नको यार, अजून थोडा वेळ पडून राहावं, हम्म. आज जरा अंगच दुखतंय, आज जरा मानच दुखते, आज जरा पाठच दुखते, किंवा सकाळी उठल्यानंतर डोळेच लवकर उघडत नाहीत. हम्म. एक म्हणतो ना, एक पद्धतीचा म्हणजे प्रॉपर झोप होऊन सुद्धा सकाळी मला दिवसाची सुरुवात जर का डल होते, दॅट इज द फर्स्ट साईन की तुमचा होमिओस्टॅसिस किंवा तुमचा चयापचय बिघडलेला आहे. दॅट टाइम यू नीड टू अवेअर. नंतर तुम्ही पुढं जसा तुमचा दिवस जातो, तुम्ही दिवसाचा जो पहिला 1 तास आहे स्वतःचा चेहरा जरा निहाळून बघा. हम्म. सकाळी उठल्यानंतर जर का माझ्या डोळे सुजलेले दिसत आहेत, चेहऱ्यावरती सूज राहते, जी आंघोळ केल्यानंतर सुद्धा कमी होत नाहीये, हम्म. तर समथिंग इज रॉंग, माझं काहीतरी बिघडलेलं आहे. हम्म. तुमच्या जेव्हा आंघोळ करतो आपण, राईट, आंघोळ करताना तुम्ही स्वतःची बॉडी तर आपण हे करतो, तर क्लीन करताना थोडेसे आपले जे महत्त्वाचे जॉईंट्स आहेत तिथं बघा की कुठं पिगमेंटेशन तर येत नाही आहे ना. सो सकाळी उठल्यानंतरचं तुमचं कमी झालेलं इन्थुझियाझम, अंगावरती पर्टिक्युलरली चेहऱ्यावरती राहणारी सकाळची सूज आणि वेगवेगळ्या पार्ट्सवरती जर का तुम्हाला डार्क पिगमेंटेशन्स येत आहेत, तर ह्याचा अर्थ तुमच्या शरीरात टॉक्सिन्स तिथंच राहिलेले आहेत. ते टॉक्सिन्स शरीरातून बाहेर नाही पडत आहेत आणि हे साचलेले टॉक्सिन्स तुम्हाला कुठल्याही आजाराकडे घेऊन जाऊ शकतात. जरुरी नाही आहे की ते डायबिटीसकडे जायला पाहिजे, ब्लड प्रेशरकडे जायला पाहिजे किंवा थायरॉईडकडे. हे कसे आहेत, हे शरीर पहिल्यांदा हे साईन देतं, म्हणजे काय, शरीराची ती लढाई चाललेली असते हम्म. ते कंट्रोल करण्यासाठी. आणि आपण जेव्हा ते दुर्लक्ष करत जातो, आपण तसंच ढकलत नेतो, हम्म. त्यावेळेला मग ते कुठल्या तरी सिम्पटममध्ये ते दिसायला लागतं. मग युरिनच्या द्वारे ती शुगर हे व्हायला लागती, कुठंतरी ट्रायग्लिसराईड वाढल्यामुळं मग तुम्हाला चालताना दम लागायला लागतो किंवा ज्याला म्हणतो ना आपण की मला छातीत दुखायला लागलं, चेस्ट पेन व्हायला लागलं, हो. आणि मग तुम्ही जाऊन डॉक्टरांकडे जाता आणि मग डॉक्टर म्हणतात तुम्हाला प्री डायबिटीस आहे, हायपरग्लायसेमिया वगैरे वगैरे. तर ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर अशा कंडिशनमध्ये 90%, माझं तर ऑब्झर्वेशन आहे, 95% लोकांच्या फास्टिंग PP आणि HbA1c नॉर्मल असतं. पण या लोकांच्या फास्टिंग इन्शुलिनच्या लेवल वाढलेल्या आढळून आलेल्या आहेत. तर फास्टिंग इन्शुलिन हे आपल्या शरीरामध्ये तुमच्या शरीरात इन्शुलिनचा स्तर किती आहे, आयडियल कंडिशनमध्ये ते 2 to 6च्या दरम्यान पाहिजे असं म्हणतात. आणि ह्याचा अर्थ असा आहे की माझं जे इन्शुलिन आहे ते व्यवस्थित काम करतं. इन्शुलिन स्पाईक कधी होतं, जेव्हा माझ्या शरीरात कार्बोहायड्रेटचा अतिरेक होतो. कार्बोहायड्रेट जेव्हा पाहिजे त्यापेक्षा जास्त येतं आणि त्याचं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी इन्शुलिन आहे. माझं फास्टिंग इन्शुलिन वाढलं आहे, ह्याचा अर्थ माझा कार्बोहायड्रेट किंवा रिफाईन फूडचा इंटेक प्रमाणापेक्षा जास्त वाढलेला आहे. आणि हा वाढलेला कार्बोहायड्रेटचा इंटेक तुम्हाला हायपरग्लायसेमियाकडं किंवा शुगर वाढण्याकडे घेऊन जातो. जेवढ्या वेळेला तुमचा कार्बोहायड्रेटचा इंटेक जास्त होणार, तेवढं शरीराला सिग्नल येतो, ब्रेनला सिग्नल येतो, नवीन अन्न आलेलं आहे, गरजेपेक्षा जास्त अन्न आलेलं आहे. आणि कारण एक लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे की आपण मनुष्य प्राणी म्हणतो ना आपण ह्याच्यातला, म्हणजे मनुष्य हे कुठलं आलं तर मन, आणि हा अन्नमय कोश आहे.
आपल्या शरीराला आपण अन्नमय कोश म्हणतो. सो अन्नमय कोशचा अर्थ काय की तुम्ही अन्नापासूनच बनलेले आहात. सो मला जे काही सिम्पटम आज दिसत आहेत किंवा वेनेवर मी बोलतो की आज भारतामध्ये 65% लोक ओबेस आहेत. हो. 65% म्हणजे ऑलमोस्ट अल्टरनेटपेक्षा जास्त लोक झाली. दीड माणूस हा ओबेस क्रायटेरियात येतो. आणि आपण बघाशी बघितलं 30% लोकांना प्री डायबिटीस आहे, प्री हायपरटेन्शन आहे किंवा डायबिटीस आहे. ह्याचा अर्थ काय झालेला आहे की मी गरजेपेक्षा जास्त फूड माझ्या शरीरात जास्त टाकत चाललेलो आहे. आणि शरीराला पर्याय नाही आहे ना, तुम्ही अन्न आत टाकलं, तुम्ही कार्बोहायड्रेट त्याचं पचन तर करायला पाहिजे. सो एव्हरी टाईम ते इन्शुलिन जे स्पाइक होतं आहे ते माझ्या शरीरामध्ये जेव्हा कार्बोहायड्रेट आलं त्याची शुगर तर बनली, ती साखर आयदर वापरली गेली पाहिजे, त्यासाठी तुम्ही ॲक्टिव्ह पाहिजे, आणि नाही वापरली गेली तर ती फॅटमध्ये कन्वर्ट होणार. 2च ऑप्शन आहेत कार्बोहायड्रेटला. बरोबर. सो माझं फॅट जर का वाढलं तर ते माझ्या इन्शुलिनला परत अवरोध करणार आहे. चरबी जेवढी वाढते तेवढं इन्शुलिन म्हणणार की मला अजूनही वाढायला पाहिजे. आणि हे इन्शुलिन जेवढं वाढत जातं तेवढं तुम्ही वेगाने लाईफस्टाईल डिसऑर्डरकडे किंवा तुमच्या जे तुम्ही म्हणलात आता प्री डायबिटीसकडे जायला लागता. मी याच्यामध्ये एवढंच सांगेन की तुम्हाला जर का खरंच जाणून घ्यायचं आहे की मला तर तुम्ही लुक फॉर युअर बॉडी, तुम्हाला वाटतंय काय ह्याच्यावरती पहिल्यांदा वर्क करा. आणि तुम्ही फास्टिंग इन्शुलिन किंवा HSCRP हायली सेन्सिटिव्ह सी रिॲक्टिव्ह प्रोटीन, ज्याच्यामध्ये तुमच्या शरीराच्या अंतर्गत भागामध्ये ब्लड व्हेसल्समध्ये असलेली सूज ही तुम्हाला त्यात लक्षात येते. चेक युअर BMI, तुमचा बॉडी मास इंडेक्स, जी सिम्पल टेस्ट आहे आपण जिमपासून ह्याच्यामध्ये बघू शकतो ती तुम्ही, किंवा आजकाल बरेच सारखे ॲप किंवा ह्याच्यात पण आपल्याला सांगतात तुम्ही तुमचं वेट, हाईट आणि हे जर का बरोबर टाकलं की ज्याच्यात तुमच्या शरीरात चरबीचं प्रमाण किती आहे, मसलचं प्रमाण किती आहे, तुमच्या शरीरात बॉडी वॉटर किती आहे, या सिम्पल टेस्ट तुम्ही त्यासाठी करणं गरजेचं आहे. आणि मग तुम्ही त्याच्यावरती काम करायला सुरू करा. राईट. असं मला वाटतं. सर, आता तुम्ही इन्शुलिन स्पाइक्सबद्दल बोललात आणि खाणं आणि त्याच्यानंतर होणारं इन्शुलिन सिक्रेशन बोलतो. आत्ता ना सोशल मीडियावरती एक गोष्ट खूप जास्त ट्रेंड होते, ती म्हणजे बरेच लोक CGSM लावतात, कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग मीटर लावतात, आणि त्याच्यानंतर हे सांगतात की मी भात खाल्ला, माझं एवढं स्पाइक झालं, मी वडापाव खाल्ला तर यांनी एवढी शुगर स्पाइक होते, पण मी तोच भात भिजवलेला दुसऱ्या दिवशी फ्रीजमध्ये शिळा भात खाल्ला तर होत नाहीये. तर ह्या शुगर स्पाइक्स आणि इन्शुलिन स्पाइक्स हे वेगळे आहेत का, दोन गोष्टी? 100% खूपच वेगळं आहे. हे तर प्रकृती पद्धतीनं आणि सर्कॅडियन रिदमनुसार सुद्धा, म्हणजे मी कुठल्याही मॉनिटरिंग किंवा कुठल्याही पण डायग्नोस्टिक हे डायग्नोस्टिक सारखं वापरलं पाहिजे. डायग्नोस्टिक शुड नॉट बी मेनस्टे ऑफ युअर ट्रीटमेंट. तुम्ही त्या बेसिसवरती कुणाला लेबल नाही लावलं पाहिजे. ओके. कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग हे आयडियली, म्हणजे जर का तुम्ही कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंगची हिस्ट्री बघितली तर ज्यांना डायबिटीस आहे फुल्ली डेव्हलप्ड, ज्यांचा डायबिटीस मेडिसिननी कंट्रोल होत नाही आहे, ज्यांची क्वालिटी ऑफ लाईफ सततच्या शुगर फ्लक्च्युएशनमुळे डिस्टर्ब होते आहे, त्या लोकांना कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग लावायला सांगितलेलं आहे. आज काय करायला लागलो आपण, CGMSला खेळण्यासारखं वापरायला लागलो. सो तुम्ही जर का CGMS बरोबर खेळताय तर मग तुमचं शुगर पण तुमच्याबरोबर खेळणार. आणि एव्हरी टाईम तुम्ही जर का हे केलात तर बऱ्याच वेळा काय होतं की आय बिकम टू कॉन्शियस, मला सगळीकडे शुगर दिसायला लागते. मग तुम्हाला असं पण दिसेल की पाणी पिल्यावर पण माझी शुगर वाढते. आता पाणी पिताना जर का तुमच्या स्पाऊस बरोबर किंवा तुमच्या गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड बरोबर जर का वाद सुरू आहे ह्याच्यातला, आणि त्यानंतर तुम्ही बघितलं तर ॲक्च्युली त्या स्ट्रेसमुळं तुमचा वाढलेला आहे ना. पण तुम्ही त्या पाण्याला म्हणाल मी ते डिटॉक्स वॉटर पिलं किंवा काय ते अमुक तमुकमध्ये आलो आणि त्यांनी कुठली मला ती कॉफी प्यायला दिली आणि त्यामुळं वाढलं, आणि मी घरी गेल्यावर मी घरी पिल्यावर कॉफी नाही होत आहे, सो अमुक तमुकच्या कॉफीनं माझी शुगर वाढते आणि माझ्या घरातल्या कॉफीनं वाढत नाही. सो आणि हा पण महत्त्वाचा पार्ट आहे. जसं तुम्ही म्हणलात की कुठल्या टायमिंगला मी खाल्लेला आहे. जसं तुम्ही म्हणलात की रात्री खाल्लेला भात, आता तुम्ही जे एक्झाम्पल दिलं की मी रात्री फ्रेश चावल खाल्लेत किंवा मी भात राईस खाल्लाय, तर तो रात्रीचं जे टायमिंग आहे, तुम्ही जर का रात्री 9-9:30ला भात खाताय, तो शिळा खावा किंवा कुठलाही खावा, तर रात्रीच्या टायमिंगला तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम 50% कमीच काम करणार आहे. तुमचं लिव्हर तेवढं त्याला मेटाबोलाइज करणार नाही. तेच जर का तुम्ही रात्री 10 तास 12 तास झोप घेतली आहे आणि तुम्ही सकाळी उठल्यानंतर तो शिळा भात खाताय, तर भातापेक्षा सुद्धा जास्त फार नाही फरक पडत. 5नी ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. 5 तर 5 पॉईंटनी ग्लायसेमिक इंडेक्स कमी झाल्यामुळे तुमची शुगर 500नी खाली येणार नाही आहे. 5 किंवा 10 पॉईंट किंवा 20 पॉईंटनी खाली येईल जास्तीत जास्त. त्याच्यापेक्षा काही फार मोठा फरक पडणार नाही. पण तुमचं टायमिंग राईट आहे. तुम्ही शिळा भात सकाळी तुम्ही खाताय मे बी, तर त्यावेळेला तुमचं ऑलरेडी 10-12 तास फास्टिंग झालेलं असतं, तुमचं लिव्हर एकदम तरतरीत असतं, पोट छान साफ झालेलं असू शकतं, आणि त्यामुळं पण तुमची साखर त्याच्यामध्ये कंट्रोलमध्ये तुम्हाला दिसणार आहे. आणि मे बी तुम्ही 2 तासानंतर तो, आणि त्याच्यात क्वांटिटी पण महत्त्वाची आहे की तुम्ही थोडा तोच शिळा भात नॉर्मली जर का तुम्ही 1 किंवा 2 बाउल खात असाल, 4 बाउल खाऊन बघा आणि मग आपण 2 तासांनी किंवा 3 तासांनी बघूया.
सो काही जे पदार्थ आहेत ते जेव्हा मी थोडेसे त्याला सिंपल कार्बोहायड्रेट करून कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटकडे आणतो, तर त्याचं जे कन्व्हर्जन आहे ते थोडंसं डिले होतं. Okay. बेसिक फरक काय आहे की जेव्हा मी म्हणजे मी काय करायला लागलोय, हायली प्रोसेस कडून थोडं कमी प्रोसेसकडे यायला लागलोय. सो इट्स डझंट डिपेंड की बाबा मी सीजीएम लावलं. ऑफकोर्स तुम्ही सीजीएमचं हे करू शकता, पण त्यानं जर का तुमचं बीपी वाढणार असेल, त्यानं तुम्ही पॅनिक होणार असाल आणि एव्हरी टाइम मला ते पिंग येतंय. म्हणजे मी असे पण सीजीएम मध्ये केसेस बघितल्यात की त्यानं लावलेलं आहे आणि 2-3 वेळा शुगर आली आणि त्याला दिसली 40 शुगर आहे. एकाला तर दिसली काहीतरी 28 शुगर. प्रचंड पॅनिक झाला. ते डॉक्टरांना फोन करायला लागलाय. डॉक्टर कुठेतरी बिझी होते त्याचे आणि ते काय डॉक्टर फोन ते पाराक त्याने ॲम्ब्युलन्स बोलून वगैरे आणि मग नंतर तिथे गेल्यावर कळलं की इथं 68 किंवा 78 शुगर होती. एवढं पॅनिक, कारण 28 शुगरला तुम्ही स्टँडच राहू शकणार नाही ना. आणि सीजीएम जे येतं ते ब्लडमधलं नाही बघा, ते इंटरस्टेशियल जे स्पेस असते आपली 2 सेलच्या मध्ये, तिथं असलेली साखर किंवा त्या फ्लुइडमधलं असलेलं मेजर करतं. त्यामुळे त्याच्यामध्ये 15 ते 20% डिफरन्स राहू शकतो. सो सीजीएम हे एक टूल आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही कंपॅरेटिव्ह करू शकता, विच कॅन बी युज्ड इफ यू हॅव तुम्हाला जर का तुमचं गोळ्या औषधांचे डोस हायर आहेत, तुम्ही टाईप 1 डायबेटिक पेशंट आहात आणि सतत तुमचं शुगर फ्लक्च्युएट होते, दॅट टाईम इट इज इंडिकेटेड. उगाच मी घेतलंय आणि लावलंय मी तरी नाही म्हणणार की बाबा तुम्ही अननेसेसरी तुमचं स्ट्रेस वाढवताय, अननेसेसरी तुमचं ते काही मिरवण्याचं गॅजेट नाही आहे किंवा मी बाबा हातात कडं लावलंय किंवा हे केलंय, तसं मी लावलेलं आहे आणि मी फिरायला लागलेलं आहे. मोस्ट ऑफ द टाइम लोकांना का होतं तर गॅजेट्स, काही लोक खूप गॅजेट्स कॉन्शियस असतात, म्हणजे त्यांना ते एक शौक म्हणतो ना आपण की मला मी लावलंय किंवा मी किती बघा मॉडर्न आहे, मी किती कॉन्शियस आहे. तुम्ही कॉन्शियस आहे हे तुमच्या काय म्हणू शकतो की तुमच्या वागणुकीतून आणि तुमच्या डेली लाईफस्टाईलमधून दिसलं पाहिजे असं मला वाटतंय. ओमकार हसायला लागलाय. ओमकारला सो म्हणजे इट्स नॉट अ ब्रँड एंडोर्समेंट किंवा ह्यानं लावलं त्यानं लावलं म्हणून तुम्ही, कारण तुम्ही कॉन्शियस आतून असला पाहिजे ना. मी गॅजेट्स किती लावले, म्हणजे माझ्या बघण्यात आत्तापर्यंत एक सुद्धा व्यक्ती असा नाहीये की ज्यानं दर महिन्याला HbA1c तपासलं आणि दररोज फास्टिंग पीपी तपासली म्हणून त्याची शुगर नॉर्मल आलेली आहे. म्हणजे तुम्ही तपासण्या करण्यानं होत असतं तर फारच बरं झालं असतं ना. मग आम्ही सगळ्यांनाच म्हटलं असतं की दररोज तपासत जावा शुगर, ऑटोमॅटिकली शुगर. हा, तुम्ही एका ठराविक लेवलपर्यंत कॉन्शियस व्हा ना, पण तुम्ही ओव्हर कॉन्शियस झाला तर त्याचा एक वेगळा स्ट्रेस डेव्हलप होतो आणि तो स्ट्रेस पण तुमचं ब्लड प्रेशर, हार्ट रेट वाढवणार आहे आणि तुमची शुगर वाढवणार आहे. सो अनलेस अँड अनटिल इंडिकेटेड, म्हणजे तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला CGMS पण लावायचं, हे करायचं आहे, डोंट जस्ट प्ले विथ द गॅजेट्स म्हणून तुम्ही लावू नका ह्याच्यातलं. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या, खरंच मला गरज आहे का, खरंच त्याचा काय मला फायदा होणार आहे का. आणि अल्टिमेटली आम्ही जेव्हा कुठली डायग्नोस्टिक टेस्ट करायला तुम्हाला सांगतो त्यावेळी बिईंग अ डॉक्टर आम्हाला त्यातनं आउटकम काय पाहिजे आहे हे आम्हाला माहित असतं. विदाऊट नोईंग द आउटकम तुम्ही जर का ते करताय तर तुम्हाला जे एक्सपेक्टेड नाही ते आउटकम येणार त्याच्यातून. मग तुम्ही भलतंच काहीतरी त्याच्यातनं डिटेक्ट व्हायला लागतं. आणि आता मगाशी मी सिनारिओ सांगितली, पर धावत पळत त्यांनी ते पेशंटला ॲम्ब्युलन्स बोलवून वगैरे नेलं आणि तिथं गेल्यावर कळलं की नाही ते रिडिंग काय खरं नव्हतं ह्याच्यातलं. आणि अननेसेसरी त्या पार अगदी कार्डिओलॉजिस्ट पासून ते सगळ्यांना आता ॲडमिशनची तयारी वगैरे एवढ्या लेवलवरती. आणि पेशंटला सिम्पटम काय नव्हते, पण तो पॅनिक एवढा झाला. आणि काय काय जण ह्याच्यात पण बघितलं की त्याच्या रिपोर्ट्सवरती लोकांनी 4-4, 5-5 चमचे साखर किंवा काय गुलाबजाम खावा आणि अजून हे पण खावा. शुगर जी म्हणजे चांगली कंट्रोलमध्ये आली होती ती तुम्ही ओव्हर यूज ऑफ डायग्नोस्टिकमुळे तुम्ही अजून वाढवून ठेवता. सो अनलेस अँड अनटिल इंडिकेटेड नका वापरू. आणि सर इथे ना तुम्ही ओव्हर कॉन्शियसनेस बद्दल बोला. आपण टू मच कॉन्शियसनेस. आपण आता बऱ्याचदा दिसतं आपल्याला की आजूबाजूला जेनेटिक आहे डायबिटीज म्हणून पण यंगस्टर्स बरेच घाबरतात. आता माझ्या आईला आहे म्हणजे मला होणारच, हे फिक्स धरलेलंच असतं. आता मी तिशी आली म्हणजे आता मला डायबिटीस होणार, का माझ्या आईला झाला होता, माझ्या आईच्या काय प्रेग्नन्सी पिरियडमध्ये चालू झाला, त्यामुळे तिला तेव्हापासून आहे, आता मला होणार, हे फिक्स डोक्यात धरून चालू होतात लोक. नाही, माझं थोडंसं उलटं मत आहे. म्हणजे तेवढी नाहीये, म्हणजे हे डायबिटीस झाल्यानंतर आहे. ज्या वेळेला मला फुल ब्लोन डायबिटीस होतो, कारण मी आता माझ्या काही लाईव्ह पेशंटचे तुम्हाला याच्यात एक्सपिरियन्स सांगेन, कारण आय बिलीव्ह ऑन म्हणजे जे आपण जे अनुभवले ते मला जग काय म्हणतं यापेक्षा आपल्याकडे जे येणारे डेली पेशंट्स असतात त्यांचा अनुभव मी तुम्हाला याच्यामध्ये सांगेन की पेशंटला जेव्हा डायबिटीस होतो आणि त्याच्या घरामध्ये जर का असेल तर तो घाबरलेला असतो. पण आपण कायम आता तरुण पिढीला हे करतोय, पण तरुण पिढी खूप स्मार्ट आहे. माझं तर म्हणणं आहे की आजची जी तरुण पिढी आहे, आत्ता ज्याच्याबद्दल आपण बोलतोय, एवढी स्मार्ट पिढी कुठलीच नाही आहे. दे नो दे आर व्हेरी मच कॉन्शियस. असं नाही आहे की बाबा ते लगेच पॅनिक होतात. फक्त काय होतंय की मला एखादी गोष्ट झाल्यानंतर त्याचं जे नॉलेज मला मिळतं ना, ते नॉलेज खूप जास्त बर्डननी येतंय. तिथं थोडासा डॉक्टरांचा पण रोल येतोय की मला थांबायचं कुठे कळत नाही. मी डायरेक्टली आज AI किंवा गुगलवर जाऊन चेक करतोय आणि त्याच्यात जो आम्हाला एक मेडिकल ह्याच्यामध्ये ना एक प्रकार असतो डिफरन्शियल डायग्नोसिस. तर गुगल तुम्हाला काय करतं, डिफरन्शियल डायग्नोसिस देतं. म्हणजे जर का मी टाकलं फिवर विथ अननोन ओरिजिन
तर कमीत कमी 120 कारणं येतात. म्हणजे ट्युबरक्युलोसिसपासून ते आत्ता रिसेंट माझ्याकडे आलेली केस आहे ह्याच्यातली. तर त्यांना गेले 2-3 महिने त्यांना इथल्या लिम्फ नोडला सूज येत होती. म्हणजे सूज येते आणि ती काही काला कमी होत नाही आहे. तर त्या लेडीनी गुगलवर टाकलं. मग तिला आलं की ट्युबरक्युलोसिस असू शकतो, कॅन्सरचे हे असू शकतात. एवढी बिचारी पॅनिक झाली. कमीत कमी 6 हॉस्पिटलला व्हिजिट केल्या. FNAC बायोप्सीपर्यंत सगळं म्हणजे जवळपास त्या लेडीनी 1 ते 1.5 महिन्यात गेल्या 1.5 ते 2 लाख रुपये फक्त काय आहे कारण सगळे नॉर्मल आणि जेवढे जसे रिपोर्ट नॉर्मल येतात शी इज बिकमिंग पॅनिक. नंतर मग हे नाही तो नाही ते नाही कशामुळं आणि शेवटी आल्यानंतर 2-3 डॉक्टरांनी सांगितलं होतं की इट्स लिम्फॅडेनायटिस किंवा लिम्फ नोडला आलेली सूज आहे ही एखाद्या इन्फेक्शनमुळं किंवा एखादं लॉंग टर्म इन्फेक्शनमुळे होऊ शकतं वगैरे. मी माझ्याकडे आलं मी क्लिअरली बघितलं तर लॉंग टर्म डॅन्ड्रफ आणि फंगल इन्फेक्शन जे केसांमध्ये असतं कॉमनली आणि थोडंसं पॅरोटिड ग्लँडला काही कारणामुळे सूज आली होती. ह्यामुळं झालेलं होतं. पण तो पेशंट एवढा पॅनिक कारण त्यांच्या घरात रिसेंटली कोणाची तरी ॲट द एज ऑफ 40-42 त्यांच्या घरातल्या कोणाची तरी कॅन्सरमुळं डेथ झाली होती. पण त्या लेडीची नींद खराब, त्या स्पाऊसची आणि त्या घरातलं वातावरणच पूर्ण बिघडून गेलं होतं. आणि एव्हरी टाईम काय झालं की डॉक्टर मला इथं पण आले, मला आज इथं पण सूज वाटते, मला इथं पण सूज वाटते, मला इथं पण सूज वाटते. ॲक्च्युली जेव्हा ट्रीटमेंट आम्ही सुरू केली, ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर 2-3 आठवड्यामध्ये पहिला आले तर चेहऱ्यावर सूज होती आणि चेहऱ्यावर सूज सगळी ओसरली. त्यामुळं ते जरा जास्त दिसायला लागलं. तर त्या लेडीचं म्हणणं असं पडलं की माझी सूज वाढली डॉक्टर. मग तिला म्हणत तुझी सूज नाही वाढली, सूज पहिल्यांदा होतीच, चेहऱ्यावरची सूज कमी झाल्यामुळे ती सूज परत जरा जास्त उठून दिसायला लागली. सो काय होतंय की मला आल्यानंतर आज इन्फॉर्मेशन ओव्हरलोड एवढा आहे. तर तुम्ही त्या केसमध्ये डॉक्टरांचा जो सल्ला घेताय किंवा हे करताय तर सेल्फ डायग्नोसिसकडे जाऊ नका. सेल्फ डायग्नोसिसकडे गेलात की काय होतं की तुमच्या मनाची चलबिचल वाढते आणि आज यंग लोकांच्याकडे पैसा आहे, आज ते टाईम देऊ शकतात, त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, आज सगळ्या गोष्टी तुम्हाला घरं बसल्या मिळतात. पण त्या टेक्नॉलॉजीचा स्मार्ट वापर तुम्ही प्रोडक्टला किंवा तुमच्या गाडीला हे करू शकता. तुमची बॉडी ही गाडी नाही आहे ना, तुमचं बॉडी हे मॅथमॅटिक्स किंवा रोबोट नाही आहे. बॉडीला इमोशन्स आहेत, बॉडीला फिजिओलॉजी आहे आणि बऱ्याचसारख्या गोष्टी आहेत. आणि 90% ज्या गोष्टी आपण आज बोलतोय 90% एक इन्फेक्शन्स काही सोडले तर तुमची बॉडी तुम्हाला सेल्फ हील करू शकते. आपल्याला थोडासा तिथं धीर ठेवायचा आहे, थोडासा पेशन्स ठेवायचा आहे. इमिजिएटली गॅजेट्सच्या इमिजिएटली डायग्नोसिस आणि लगेच मला ते कमी झालंच पाहिजे हे थोडं टाळून थोडासा जर का मी पेशन्स ठेवला, थोडंसं मी जर का माझ्या लाईफस्टाईलमध्ये कुठं मी चुकतोय हे पहिल्यांदा मला ॲक्सेप्ट करून त्याच्यावरती काम केलं तर हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला टाळता येऊ शकतात. Unnecessary panic नका. खूपच इंटरेस्टिंग अप्रोच आहे मला वाटतं. कारण ना आम्ही सगळे तेच आहोत की जरा शिंक आली, जरा खोकला आला, जरा वातावरण बदललं, काही बरं नाही वाटलं की पहिल्यांदा गुगल करा किंवा AI ला प्रॉम्प्ट द्या की काय कारणं असू शकतात. मग त्यासाठी मी काय केलंय हे आपण स्वतःला डायग्नोज करून टाकतो. लहानपणी आपल्याला कुठलीही गोष्ट झाली किंवा आपल्या आईबाबांनी एवढं हे केलं होतं का? आपण कितीतरी वेळा मातीत खेळलेलो आहे, कितीतरी वेळा आपल्या याच्यात, कितीतरी वेळा आपल्या म्हणजे रादर आपल्या बऱ्याचसारख्या ॲक्टिव्हिटी ज्या होत्या त्याच्यात कुठं एवढा सो मच वी आर हायजिनिक आणि एवढा हे करत होतो आणि आपल्या आईवडिलांना पण तेवढं हे नव्हतं. पण आज काय होतं ओव्हर पॅम्परिंग, मला सगळ्याच गोष्टीला नको, हे पण नको करू, ते पण नको करू, ते पण नको करू. मग ॲक्च्युली जेव्हा मला हे कुठली बिमारी किंवा कुठलाही डिसऑर्डर येतो त्यावेळेला मला तो एक फेथ कुठंतरी मी लूज केलेला आहे की बाबा मला हे झालं तर ते क्रॉनिकच असणार आहे. प्लस सोशल मीडियामध्ये मग ते GBS पासून ते जरा मला शिंक आली तुम्ही आता म्हणलात किंवा ते मला वाटायला लागतं बहुतेक किंवा मला जरा हातापायाला मग आता ते मध्ये GBS चालू होतं. कितीतरी पेशंट माझ्या डॉक्टर हातापायाला मुंग्यायला लागलेत, ते मला गुलियन बार सिंड्रोम तर नसेल ना. म्हणजे म्हणजे कसं होतं की तो व्यक्ती ते रिलेट करायला लागतो किंवा मला सगळंच ह्याच्यामध्ये झालेलं आहे आणि त्यांना ती अॅनॉलॉजी तिथं देणं गरजेचं आहे आणि त्यांना त्यांच्या भाषेत समजेल अशा पद्धतीनं डॉक्टरांनी पण सांगणं गरजेचं आहे. तुम्ही डायरेक्टली आल्यानंतर तुम्ही एखाद्या काय म्हणतो म्हणजे दोन्हीच्या साईडला म्हणजे डॉक्टरांनी फार वेळ नाही लागत, एक 15 ते 20 सेकंद थोडा वेळ त्या केसमध्ये द्यायला लागतो. आणि माझं म्हणणं काय असतं की थोडंसं त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला मला असं लक्षात येतं की आजची जी तरुण पिढी आहे ना ते नुसतं प्रॉब्लेम नाही घेऊन येत, ते सोल्युशन्स पण सांगतात आणि त्यातले 50-60% सोल्युशन्स त्यांनी वापरलेले असतात. म्हणजे बऱ्याच वेळेला मला असं लक्षात येतं की मी एक 10 मिनिटं पेशंटची हिस्ट्री ऐकून घेतो, मी म्हणतो 90% तर करताय, फक्त 10% बदल करायचा आहे. मलाच हायसं वाटतं नाही डॉक्टर असंच झालं हे झालं, मग मी इंटरमिटंट फास्ट केलं, मी हे बघितलं असं केलं, मी आता माझ्या ह्याच्यामध्ये फ्रुट्स इथं खातोय, मी तिथं हे करतोय असं करतोय. म्हणजे व्हेरी गुड, काहीच नाही, हेच कंटिन्यू ठेवा. मी तुमची ती गोळी तुम्ही जी एक्स्ट्रा घेताय ती मी फक्त बंद करतो. अच्छा गोळी बंद, हो तुम्ही ऑलरेडी सगळं केलेलं आहे, 10% फक्त बदल करायचा. यू आर ऑलरेडी स्मार्ट, यू आर ऑलरेडी डुईंग एव्हरीथिंग. करा ना सपोर्ट, त्याचा बूस्टर वाढला, तुम्ही कशाला परत 360 डिग्रीमध्ये त्याचं चेंज करायला बघताय. ऑलरेडी तो जर का सजग झालेला आहे, ऑलरेडी जर का तो तेवढा स्मार्ट आहे, तर इथं टेक्नॉलॉजीचा वापर 100% करायला पाहिजे. जरुरी नाही
आम्ही डॉक्टर झालो, आम्ही 4 वर्ष 5 वर्ष एक्स्ट्रा नॉलेज घेतलं, तर आम्ही पण नॉलेज बेसच हे केलेलं आहे ना. सो आम्हाला पण तुम्हाला ते ॲक्सेसेबल झालं. आपल्याला आपल्यात 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी ते ॲक्सेसेबल नव्हतं. नॉलेज आणि बेसिक सेमच राहणार ना. कुठेही गेलं तरी E=MC² राहणार आहे. कुठेही गेलं तरी ते पायथागोरसचं थेरम सेमच राहणार आहे. तसं मेडिकल फील्डमध्ये सुद्धा हिलिंगचे जे फंडे आहेत ते सेमच राहणार आहेत. ओन्ली डिफरन्स काय झाला की तो पहिल्यांदा फक्त त्याची ॲक्सेस डॉक्टरांकडे आणि स्पेशालिटीकडे होती. विथ द टेक्नॉलॉजी ती आता पेशंटकडे पण आली. तर त्या पेशंटला किंवा त्या व्यक्तीला आपण योग्य नॉलेज कुठलं आहे ते जर का आपण ह्याच्यामध्ये आणलं, सर रादर दॅन ट्रीटमेंट जर का आपण कोचिंग किंवा थोडंसं काय म्हणू शकतो, एक कंपॅनियनच्या रोलमध्ये जर का आलो डॉक्टर म्हणून, तर काउन्सिलिंगच्या रोलमध्ये, काउन्सिलिंग इज अ राईट वर्ड, काउन्सिलिंगच्या रोलमध्ये जर का आलो तर हे आजार राहणार नाहीत ह्याच्यातले. तर मी थोडंसं ह्याला मी डिफर करेन की तरुण पिढीला, कारण दे आर नॉट दॅट मच ऑल्सो कॅज्युअल, दे नो एव्हरीथिंग. त्याला चांगलंच माहीत आहे की काय खाल्लं पाहिजे काही नाही, भरपूर सजग आहे. सो मी थोडा डिफर करेन याला. बरोबर. आता आपण परत लाईफस्टाईल बद्दल बोललो ना, म्हणजे आता तुम्ही जी मगाशी लक्षणं सांगितली की सकाळी उठल्यानंतर एनर्जी वाटत नाहीये, एन्थुसियास्टिक वाटत नाहीये, चेहऱ्यावर सूज आहे. मला वाटतं जवळपास आता सगळ्यांनाच हे फिलिंग आहे. म्हणजे सकाळी उठल्यानंतर, कारण तुम्ही जी लक्षणं सांगताय ती इतकी कॉमन आहे की होतच Very ना ते. true. रात्री हो, झोपायला हो, उशीर हो, झालाय, हो, माझे हो. काहीतरी दिवसभरातली काम आहे, उठल्यानंतर मला काहीही केल्या फ्रेश वाटतच नाही. तर ही जवळपास सगळ्या लोकांसाठीचीच लक्षणं आणि त्यातनं जर काय प्री डायबिटीज असेल किंवा इतर काही आजार बळावणार असतील, तर नेमकं काय चुकतंय की ज्यामुळे होतंय? म्हणजे याचे कॉजेस काय आहेत की मला सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटत नाहीये, मला कुठेतरी अंगावरती सूज आल्यासारखं वाटतंय, एनर्जी एकूणच कमी झाली, ह्याची कारणं काय असतील? सगळ्यात महत्त्वाचं निसर्गाचं सायकल आपण ब्रेक करतोय. म्हणजे आय विल अगेन कम बॅक टू आपला जो, कारण शेवटी आपण मनुष्य प्राणी आहोत. हो. आपलं मन आहे, आपलं शरीर आहे, आपला प्रत्येक सेल हा, जरी तुम्ही मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये आला असला तरी त्याला आपला जो ब्रेन आहे तो अजूनही प्रिमिटिव्ह आहे. आपल्या ज्या ब्रेनमधल्या ज्या गोष्टी आहेत, तुम्ही त्याला काही गोंडस नाव द्या, सिम्पॅथॅटिक, पॅरासिम्पॅथॅटिक, फाईट, फ्लाईट, काही तुम्ही नाव द्या. पण ज्या वेळेला माझ्या आयुष्यात स्ट्रेस येणार, माझ्या आयुष्यात कुठली निगेटिव्ह गोष्ट घडणार किंवा कुठली गोष्ट पॉझिटिव्ह, तर आपली रिॲक्शन ही आपल्या प्रिमिटिव्ह पद्धतीनंच जाणार, ज्याला ॲमॅग्लेडा आम्ही म्हणतो की बाबा इथला जो ब्रेन आहे तिथं जे इम्प्रेशन्स तुमचे आहेत ते तुमचे चेंज होत नाहीत कुठल्याही बाबतीमध्ये, ते प्लेजर असू दे किंवा हे असू दे. आता आपला प्रॉब्लेम काय झाला आहे की आपल्याला इझी सिरोटोनिन आणि डोपामिन, आपले जे हॅप्पी हार्मोन्स आपल्याला खूप इझिली ॲक्सेसेबल झालेले आहेत आणि आपल्या ज्या डेफिनेशन आहेत सिरोटोनिन आणि डोपामिन वाढवणाऱ्या, या शॉर्ट टर्म किंवा टेम्पररी प्लेजरच्या बनलेल्या आहेत. आणि आपल्याला कुठंतरी काय वाटतं की आय विल पार्टी हार्ड, आय विल एक्झरसाइज हार्ड, म्हणजे ते फन आहे. मी बर्गर खाल्ला, मी पिझ्झा खाल्ला किंवा मी वडापाव खाल्ला तर ते माझ्यासाठी प्लेजरेबल आहे. व्हॉट एव्हर मी जी काही संपत्ती मिळवलेली आहे, मी जर का पैसा कमावतोय तर आय हॅव एव्हरी राईट की मी सगळे जगातली सुखांचा उपभोग घेतला पाहिजे. ही एक साईड झाली जी खरी पण आहे की त्याच्यामध्ये, पण दुसरी साईड पण तेवढीच चांगली आहे ना. तुम्ही सकाळी लवकर उठल्यानंतर सनलाईटमध्ये तुम्ही फिरायला जाणं आणि वॉकिंग केल्यानंतर जो फिटनेस आलेला असतो, हे पण आपल्या शरीरात सेरोटोनिन, डोपामिन तयार करतं. तुम्ही जेव्हा ॲक्यूट फास्टिंग करता, म्हणजे आम्ही सांगतो की सकाळी उठल्यापासून ते तुम्ही कोण 12 तास करतं, 14 तास, अगदी आपण 3 दिवसाचं, 6 दिवसाचं, मी तर 9-14 दिवसाचं पण फास्टिंग मी स्वतः पण केलेलं आहे आणि आम्ही लोकांना पण बघितलेलं आहे. हम्म. सो अशा पण काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ॲडिक्टिव्ह आहेत, की ज्या तुमच्या शरीरात सेरोटोनिन, डोपामिन नुसतं टेम्पररी नाही, लाँग टर्मपर्यंत तयार करू शकतात. तर आपल्याला हा जो हेल्दी हॅबिटचा पॅटर्न आहे तो हो. लोकांना शिकवायला लागेल, त्याचा अनुभव द्यायला लागेल. आज होतंय काय की ॲडव्हाइस भरपूर दिला जातो की असं करा, तसं करा, हे करा. मला तर डाऊट आहे की ॲडव्हाइस देणारे किती लोक स्वतः ते फॉलो करतात. हम्म. माझं तर म्हणणं आहे की तुम्ही ज्या गोष्टी ॲडव्हाइस करताना लोकांना, त्या लोक तुम्ही स्वतः फॉलो करून दाखवा. ह्याच्यातलं इट्स डिफिकल्ट. आजच्या या हेक्टिक आणि या लाईफस्टाईलमध्ये डिफिकल्ट आहे. तर आपल्याला जो काही नेचरच्या जवळ जायचं आहे किंवा ज्या काही हॅबिट्स आपल्याला द्यायच्या आहेत, त्या अगदी तुम्ही 100% तिथपर्यंत जाऊ शकत नसाल, तर तुम्ही अशा पद्धतीनं त्या मॉडिफाय करा की त्यांच्या रुटीनला त्या सूट होतील, त्या त्यांना मानवतील आणि त्यांना ते इझिली फॉलो करता येतील. म्हणजे काय, आता आपल्याला नेचरच्या लॉमध्ये किंवा नैसर्गिक हिलिंगमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही 16 तास फास्ट केला पाहिजे, तुम्ही असं केलं पाहिजे, रात्रीचं जेवण तुम्ही 6:30च्या आत घेतलं पाहिजे. प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का, तुम्ही मला सांगा. नाही. आपण किती जरी ओढून सांगितलं किंवा ठीक आहे मी अगदी सेलिब्रिटींचा व्हिडिओ वगैरे बघितला, हे केला, 6:30 वाजता तर मी ऑफिसमध्ये असतो, माझी बॉसवर मीटिंग चाललेली आहे, कुठं मी 6:30 वाजता बाहेर जाऊन कुठलं खो, आणि ते होणार नाही. सो मला जर का 6:30, 7, 7:30, 8, 9 वाजतायत
आणि मला पॉसिबलच नाही आहे, तर आपण असं करू शकतो का, की माझं बायोलॉजिकल क्लॉक मी त्याला सेट करून देऊ शकतो का, की तुमचं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे ते तुम्ही सेट करा. आपल्याला अल्टिमेटली काय पाहिजे, की मला दिवसभरामध्ये त्याचा जो काही कार्बोहायड्रेटचा इंटेक खूप जास्त प्रमाणात चालू आहे, तो मला कमी करायचा आहे. तर मी अशा व्यक्तीला किंवा अशा पेशंटला काय सांगतो, "बाबा रे ठीक आहे, तुला जर का रात्री उशीर होतोय, 9, 9:30 वाजतायत, तर तू उलटं कर, तू सकाळी घरातनं बाहेर 7:30-8ला पडतोयस, त्यावेळेला तू सरळ पोळी भाजी खाऊन जा. जे तुला ईझी आहे, तीच तुला डब्यात पण घेऊन जाणार. तू फार अगदी ओढाताण करू नको. रात्रीच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला तू कार्बोहायड्रेट लेस किंवा नो ग्रेन वालं फूड तू ठेवू शकतो. म्हणजे काय, तर रात्रीच्या वेळी तू सॅलड घे, सूप घे. त्याच्याबरोबर तू एखादा लो जीआय वाला जे पदार्थ असतात, मग तू जर का नॉन व्हेजिटेरियन असेल, तर एग आमलेट त्यावेळेला तू प्रेफरेबली घे किंवा मुगाचा हे घे किंवा तू धिरडं घे. म्हणजे असं काही नाहीये, की ते नाश्त्यामध्येच तुम्ही नॉन ग्रेन घेतलं पाहिजे. तर जर का त्याला मी ते फ्लेक्सिबल करून दिलं किंवा तुमचा जॉब आहे, तुम्ही हे नाहीये, तर तुम्ही संध्याकाळी ज्यावेळेला घरी येता, तर घरी आल्यानंतर तुम्ही त्यावेळेला धिरडं बनवून खावा. तुम्ही असे पदार्थ खावा, ज्यानं तुमचं पोट पण भरेल आणि तुमची शुगर वाढणार नाही, तुम्हाला तुमचं फॅट वाढणार नाही. हा मी त्याला बदल करून दिला. त्याचा व्यायाम मला स स आपण ते म्हणतो, की ते 45 मिनिटं, 60 मिनिटं झालाच पाहिजे. पण एखाद्या व्यक्तीला तेवढा वेळ मिळत नसेल, तर तुम्ही ते स्प्लिट केलं पाहिजे, की ठीक आहे, मग तुला सकाळी 20 मिनिटं वेळ मिळतो ना, 20 मिनिट्स तिथं कर. दुपारी जेवणानंतर 10 ते 15 मिनिटं, संध्याकाळी तू ऑफिसमध्ये जेव्हा हे करतो, तर संध्याकाळी एक 10-15 मिनिटं पाय मोकळे करून ये आणि रात्री जेवण झाल्यावरती तू 20 ते 30 मिनिटं. जर का मी त्याला असं 15-20, 15-20, 15-20 मिनिटाचं असं गॅप करून त्या पद्धतीनं दिलं, तर ते करण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. सो लोकांना लोकांना जेव्हा तुम्ही प्लॅन देता, त्याला आम्ही काय म्हणतो, ह्याला म्हणतो आम्ही कस्टमायझेशन. यू नीड टू लिसन त्यांची लाईफस्टाईल कशी आहे आणि त्या लाईफस्टाईलमधले छोटे-छोटे बदल. मी ह्याला कायम हे सांगतो, की कुठल्याही गोष्टीमध्ये जर का मला सक्सेस हवी आहे आणि हे मला वाटते यंग लोकांना तर हे चांगलंच माहीत आहे. जगातले सगळे सक्सेसफुल लोकं हे करतात, की यू नीड टू प्लॅन. पहिल्यांदा त्याला मोटिव्हेशन पाहिजे, की मला हे करायचं आहे. प्लॅन झालं, की तुम्हाला मोटिव्हेशन. मोटिव्हेशन झालं, की ॲक्शन. हे 3 गोष्टींमुळं कुठलीही गोष्ट घडती. तर मला माझी लाईफस्टाईल सुधारायची आहे, मला ह्याच्यावरती काम करायचं आहे, हे पहिल्यांदा तुम्हाला डिसाईड झालं पाहिजे. देन फाइंड आउट अ स्ट्राँग मोटिव्हेशन किंवा एक स्ट्राँग मोटिव्हेशन म्हणजे काय, की वेट लॉस आज बरेच जण करतात. मग ते म्हणतात, "मी 3 महिन्याचा वेट लॉस प्लॅन केलेला आहे. मी 6 महिने इंटरमिटंट फास्टिंग करतोय." तर माझं काय म्हणणं आहे, की तुमचा डायबिटीज रिव्हर्स करणं असेल किंवा तुम्हाला वजन कमी करणं असेल, ही 3 किंवा 6 महिन्याची प्रक्रिया असली नाही पाहिजे. ऑल्वेज आय से, म्हणजे डायबिटिक पेशंटला पण मी हे सांगतो आणि व्हॉटएव्हर प्री डायबिटिक. तर ही पंचवार्षिक योजना असली पाहिजे. जसं पैशामध्ये आपण पैशाच्या बाबतीत बोललो, की लगेच लक्षात येईल, की जहाँ पे रिस्क आहे. तुम्ही जर का म्हटलात, की कोण तुम्हाला म्हटलं, की ₹1,00,000 तुमचे द्या मला, मी तुम्हाला 3 महिन्यात किंवा दाम दुप्पट करून देतो किंवा 6 महिन्यात 5 पट करून देतो. पहिलं तुमच्या मनात काय येतं? स्कॅम. इट्स अ स्कॅम. आणि नको बाबा, ह्याच्यामध्ये फसण्याची शक्यता जास्त आहे, तुम्ही हे करता. आणि तरी पण आपण काय-काय जण बघतो, की ते मोहात अडकतात आणि मग त्यांच्याबरोबर लिटरली स्कॅम होतो. बरोबर. ह्याच्यातली ती जी मोह आणि तिची ग्रीड आहे ना, ती सेम हेल्थच्या बाबतीत पण लागू होते. हेल्दी फॉरएव्हर किंवा फिट फॉरएव्हर ही 3 महिन्याची किंवा 6 महिन्याची गोष्ट नका बनवू. जर का तुम्हाला ते करायचं आहे, जर का तुम्हाला द्यायचं आहे, तर लुक फॉर 5 इयर्स प्लॅन. 5 वर्षाचा, 10 वर्षाचा प्लॅन ठेवा. कारण तुम्ही जेव्हा लाईफस्टाईलमधले चेंजेस करता, आपलं शरीर एवढं भारी आहे, ते तुम्हाला काही आठवड्यातच तुम्हाला ते बरं करतं. प्रॉब्लेम बरं होण्यात नसतो, ते सस्टेन ठेवण्यात असतो. त्यामुळं लोकांना मी काय सांगतो, की तुम्ही खूप मोठे बदल लगेच करायला जाऊ नका. लेट्स डू छोटे-छोटे बदल, त्याच्यामध्ये सातत्य ठेवूया आपण. छोटे-छोटे बदल करत जाऊ आपण. पहिल्यांदा आपण काय करू, की पहिला 1 महिना फक्त आपण तुमच्या ब्रेकफास्ट आणि रात्रीच्या डिनर ह्याच्यामध्ये काय आपल्याला उलथापालथ करता येते का? कार्बोहायड्रेट एकदम रिस्ट्रिक्ट करायला जाऊ नका. आज ह्याच्यामध्ये काय असतं, की पहिला ओव्हर एन्थुसियाझम असतं. ओव्हर एन्थुसियाझममध्ये मी खूप सारे लोकं ह्याच्यामध्ये बघतो, की हां, नाही आता मी काय केलेलं आहे, की मी रात्रीचं पूर्ण मीलच बंद केलं. अरे तू किती दिवस करू शकणार? तू बाबा 3 महिन्यानंतर परत तुला ते परत सण येणार आहेत, फेस्टिव्ह आलं, हे आलं. म्हणजे माझ्याकडे येतात त्याच्यात आता जर का मी म्हणतोय 16,000-17,000 लोकांचा डायबिटीज रिव्हर्स झाला, तर त्यातल्या सगळ्या लोकांचा डायबिटिक रिव्हर्सल टिकत नाही. आता त्याच्यातले बघितले तर आम्ही आता जे दरवर्षी आम्ही फेलिसिटेट करतो, तर साधारण 30% लोकं असतात, की जे 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष सस्टेन करू शकतात. बाकीच्या लोकांचं होतं काय, तर त्यांचं नुसतं मोटिव्हेशन नाही कमी पडत, डेव्हिएशनला मोह भरपूर असतात. तर तिथं जो संयम मला ठेवता आला पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा बेसिक लेव्हलवरती जेव्हा तुम्ही गोष्टी सुरू केलेल्या असतात, तेव्हा मी हे डोक्यात ठेवलेलं नसतं, की मला हे लाँग टर्म फॉलो करायचं आहे. सो माझं कुठल्याही प्री डायबिटिक असेल किंवा कुठल्या ह्याच्यात असेल, हेल्दी बनणं ही किंवा निरोगी बनण्याची जी प्रक्रिया आहे, ती तुम्ही शॉर्ट टर्म ठेवू नका. शॉर्ट टर्म ठेवलं तर तुम्हाला रिझल्ट टेम्पररी मिळणार आणि मग तो यो इफेक्ट जो येतो वर खाली, ते शरीर मग नंतर स्टॅग्नंट होऊन जातं. शरीर रेझिस्टंट होतं. ते म्हणतं हे काय, ह्याचं दरवेळचं आहे. हा 2 महिने करतो, 1 महिना करतो, नंतर सोडून देतो. आणि मग आपण नंतर ब्लेम करायला लागतो, की ते कीटो वर्क होत नाही, फास्टिंग वर्क होत नाही, असं आहे तसं आहे. कुठलंही नाही. आपल्याला जे करायचं आहे ते मला लाँग टर्म करता येणार आहे.
मेक दॅट अ प्लॅन आणि फॉलो इट. असं मगाशी तुम्ही स्लाइटली बोललात त्याच्याबद्दल, पण मला परत एकदा त्याच्यावरती हरकत थोडंसं नाही. डबल क्लिक करायचं आहे, की बऱ्याचदा ना ह्या कंडिशनमध्ये छोटे-छोटे प्रॉब्लेम बदल करायची इच्छा होते, पण काय छोटे-छोटे प्रॉब्लेम्स असू शकतात, की जे आपण बदलू शकतो, म्हणजे ज्याचा लाँग टर्ममध्ये म्हणजे कंपाऊंडिंग इफेक्ट म्हणतो हो, आपण. हो. आम्ही धनदौलतमध्ये सतत बोलत असतो हां, कंपाऊंडिंग हां, इफेक्ट. पण इथे हेल्थला काही असतं का असा छोटा बदल ज्याचा 100% हो. कंपाऊंडिंग? हेल्थचा 100% एस-आय-पी असतो. असतो हो, का काही? 100% असतो. साधा बदल आहे, की बाबा मी सकाळी उठल्यानंतर नॉर्मल दुधाचा चहाच्या ऐवजी मी ब्लॅक टीवरती आलो. तर त्याचा कंपाउंडिंग इफेक्ट जो आहे तो 30% ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये येतात. वॉव! एक सिंपल मी सांगितलं. रोज मी काहीच व्यायाम करत नाही, काहीच करत नाही. त्याच्याऐवजी मी 15 ते 20 मिनिटाचा ब्रिस्क एक्सरसाइज, ब्रिस्क किंवा जस्ट बाबा जिना चढ-उतारसारखा व्यायाम केला किंवा तर त्याचा जो आपल्या हेल्थवरती आहे परिणाम, म्हणजे रोज जर का एखाद्याने 20 मिनिटं व्यायाम केला आणि एखाद्याने काहीच नाही व्यायाम केला, तर असं म्हणतात, की तुम्ही जर का यंग एज ग्रुपमध्ये असाल, म्हणजे 30शी ते 50शी मध्ये असाल आणि रोज एखादा व्यक्ती 20 मिनिटं व्यायाम करतोय, 20 मिनिट्स फक्त ॲक्टिव्हिटी, मी सिंपल ॲक्टिव्हिटी म्हणतोय बरं का, ब्रिस्क पण सोडून द्या. तर त्याची आयुमर्यादा 5 वर्षांनी वाढू शकते. हे रिसर्चमध्ये प्रूव्ह आहे. तर माझं म्हणणं आहे, की 15 ते 20 मिनिटं तरी तुम्ही नक्की काढू शकता. सो तुम्ही जेव्हा एखादा प्लॅन बनवता, की बाबा हं. बरेच लोकं काय करतात, हां, आता मी उद्यापासून जिमला जाणार. ओके, ठरवलं. चला जिमचं सबस्क्रिप्शन पण घ्यायचं आणि जायचं आणि पहिल्या दिवशी 2 तास जिम वगैरे. पहिले 7 दिवस, मग 8व्या दिवशी तो असा होऊन बसतो ह्याच्यातला. मग त्याला काहीच करता येत नाही. तर माझं त्या लोकांना काय म्हणणं आहे, की तुम्ही एकदम आता पहिल्या दिवशी गेला ना, तर तुम्ही जेव्हा जिममध्ये जाता किंवा कुठलंही करता, पहिल्या दिवशी काय करायचं, की तुम्हाला वाटलंच नाही पाहिजे एवढाच एक्सरसाइज करून यायचं. म्हणजे काय, डू इट फॉर 20 मिनिट्स ओन्ली. 15 हं. मिनिटं जावा, जरा जिममध्ये फिरून या, थोडं गप्पा-बिप्पा मारा. 15 मिनिटंच ते काय कार्डिओ वगैरे करा. तुम्हाला वाटलं नाही पाहिजे, की मी व्यायाम केलाय. 7 दिवस ना 15 मिनिटं तसा व्यायाम करा. मग नंतर आपण 8व्या दिवशी काय करूया, 20 मिनिटावर जाऊया. मग आपण अजूनही पुढे जाऊया. असं जर का ग्रॅज्युअली करत मग तुम्ही 3ऱ्या महिन्यापर्यंत मग तुम्ही वेट ट्रेनिंग सुरू करा, मग हे सुरू करा. मग तुम्हाला ती कन्सिस्टन्सी दिसेल. सो कन्सिस्टन्सी म्हणजे 3 गोष्टी ज्या असतात ना, ज्याला मी म्हणतो पेशन्स, हं. प्रिझर्व्हन्स आणि पर्सिस्टन्स, हं. या व्हर्च्यू आहेत सक्सेसच्या. पेशन्स म्हणजे धीर पाहिजे. दुसरा पर्सिस्टन्स म्हणजे सातत्य आणि प्रिझर्व्हन्स म्हणजे टिकून राहण्याची क्षमता. हे मगाशी जे मी सेंटेन्स वापरलं, की छोटे-छोटे बदल. आता ते छोटे-छोटे बदल कुठून सुरू होतात? तर सगळ्यात पहिल्यांदा सेल्फ रिकॉग्निशनपासून, हं. की मी हे जे करतोय, हे चुकतंय. ही जाणीव जी आहे ना, ही जाणीव पहिल्यांदा मला व्हायला पाहिजे. ते माझ्या मागच्या पॉडकास्टमध्ये मी वर्ड वापरला होता, प्रज्ञापराध. येस. तर हा जो येतो ना, क्राईम अगेन्स्ट विस्डम, आणि त्यासाठी तुमची संगत पण महत्त्वाची आहे. तुम्ही मी असं सांगेन, की इफ यू वॉन्ट टू मेक अ हेल्दी लाईफस्टाईल चेंजेस, तर तुम्ही थोडंसं तुमची संगत अशा लोकांच्याबरोबर करा, की जी हेल्दी आहेत, फिट आहेत. तुम्ही हो. म्हणतात ना, तुम्ही ॲव्हरेज ऑफ युअर 5 पीपल असं हो. तुम्हाला सांगितलं जातं. तर हेल्थच्या बाबतीत पण तसंच आहे. तर तुम्हाला तो बदल जर का करता येत नसेल, तर त्या तुमच्या मित्रांना सोडून द्या आणि त्यांना तोडून टाका असं मी म्हणत नाही. पण 3 महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी अशा लोकांच्या संगतीत राहायचा प्रयत्न करा. अशा गोष्टीचं एक्सपोजर वाढवा. ऑटोमॅटिकली तुमच्या ह्याच्यात ते बदल तुम्ही हं. कॉन्शियस व्हायला लागतात. फार मोठा काही करायला लागत नाही. हो. हेल्थची बुक्स वाचू शकता. पॉडकास्ट हेल्थचे बघा. 4 लोकं जी टाळके हेल्दी आहेत असे फ्रेंड्स मिळतील ना, नसतील तर फाइंड आउट करा. आणि ते तुम्हाला मोटिव्हेट करतात. मग तुम्हाला काय होतं, की तुम्हाला तो एक्सपिरियन्स आवडतो हो. आज हं. मला एखाद्या जिममध्ये जायला खूप छान वाटतं या. किंवा कारण त्या जिममध्ये असलेले एन्व्हायर्नमेंट, तिथं असलेल्या गोष्टी, तो एक्सपिरियन्स मला रिपीट करावा वाटतो. तेच जेव्हा मी एखादी खूप मॉडर्न आणि जिम असते, पण मला तिथे गेल्यावर तो आपलेपणा नाही वाटत. सो हेल्दी राहण्यामध्ये तो जिव्हाळा महत्त्वाची गोष्ट आहे. वॉव! की मला मला ते हेल्दी राहण्यामध्ये गोडी निर्माण झाली पाहिजे. मला ती शिक्षा वाटली. तर आजकाल बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम काय आहे, की सांगणारा पण शिक्षेच्या मोडमध्ये जातो आणि घेणारा पण हे तो डिप्रिव्हेशनच्या मोडमध्ये. डिप्राईव्ह हा जास्त चांगला वर्ड आहे. प्रायश्चित्तच वाटतं हां, एक्सरसाइज करायला प्रायश्चित्त. गेल्यावर. म्हणजे एक्सरसाइज किंवा कुठलाही डायट प्लॅन. तर तुम्हाला जर का ते वाटत असेल, की हे मला मला ते डायट केल्यानंतर मला डिप्राईव्हड वाटतंय. मला आयुष्यातली मजा निघून गेल्यासारखं वाटतंय. मला डिप्रेस वाटतंय. तो डायट नाहीये मग तुमच्यासाठी. ते तुमचं खाद्य नाहीये. मला एक्सरसाइज करायला जातानाच कसं तरी वाटतंय आणि एक्सरसाइज करून आल्यानंतर तर माझा फारच मूड ढासळतोय. देन आय विल से की हे मग तुमच्यासाठी नाहीये. तर तुम्ही एक्सरसाइज कुठलाही करा माझं म्हणणं आहे. पण तो एक्सरसाइज तुम्ही एन्जॉय केला पाहिजे आणि हं. तो तुम्हाला लाँग टर्मपणे करता आला पाहिजे. एक्सरसाइज मग ते दोन्हीमध्ये फरक आहे ना. मी ट्रेडमिलवर करतोय 20 मिनिटं आणि मी 20 मिनिटं नेचर वॉक करतोय. दोन्हीमध्ये फरक आहे. तिथं तुम्ही जेव्हा हे करता त्यावेळेला तुमचं सेन्सेस काही काम करत नसतात. पण तेच तुम्ही नेचरमध्ये जेव्हा वॉक करता, पक्ष्यांचं कूजन कानावर पडतं, रिअल ऑक्सिजन तुम्हाला मिळतो. त्यानं तुमचं मूड इलेव्हेट लवकर होतं. मे बी तिथं एन्डॉर्फिन्स तेवढे तयार होणार नाहीत. जेवढे तुमचे नेचरमध्ये असतात. नेचरचं हं. तुमचं 20 मिनिटाचं वॉक तुमचे सगळे सेन्सेस ओपन करणार. तर हा सोपा बदल आपण
करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. खूपच सुंदर पर्स्पेक्टिव्ह आहे. हो. आणि मला वाटतं हे इम्प्लिमेंट करायला पण सोपं आहे. कारण आता सगळेच म्हणजे आमच्या जनरेशनची लोकं त्या क्रॅश डाएट्सवरती एवढे Yeah, विश्वास exactly. ठेवतो, की अच्छा काय आता काय 4 किलो वजन वाढलंय का? ठीक आहे. मी तेवढंच 2 कमी आठवडे करतो. काहीतरी व्यायाम करतो किंवा इंटरमिटंट फास्टिंग करतो. ते 2 आठवडे करायचं याच पर्स्पेक्टिव्हने आणि, बघतो. त्याच्यामुळे हे खूप इंटरमिटंट फास्टिंग किंवा ह्या कशा आहेत की ह्या गोष्टी थोड्या दिवसांनी स्टॅग्नंट होतात. म्हणजे बॉडीला कळतं की हो. तुम्ही जर का इंटरमिटंट फास्टिंग करताय तर तुम्ही म्हणजे बॉडी म्हणते की हा अच्छा आता इंटरमिटंट फास्टिंग करतोय का हा बेटा आता काय करूया आपण ह्याचं जरा बॉडीचं टेम्परेचर जरा कमी करूया. म्हणजे तुम्ही जेव्हा इंटरमिटंट फास्टिंग करता तुम्ही बेसिकली काय करायला बेसल मेटाबॉलिक रेट वाढवायला लागलेला आहे. हो. शरीराला फॅट जास्त हे करायला लागलेलं आहे. सो शरीराला जेव्हा फॅट लॉस व्हायला लागतो शरीरात क्रायसिस तयार होतो. सो बॉडी काय म्हणते की बाबा हा अच्छा हे करतोय का तर मी काय करतो डेली ॲक्टिव्हिटीमध्ये जे एनर्जी एकदम जी मी फास्ट सोडत होतो ती थोडीशी मी त्याचं व्हॉल्यूम मी कमी करतो. बरेच जण म्हणतात बघा की 4-5 महिने झाले आता माझं हे होत नाहीये. प्लॅटू स्टेज हां, प्लॅटू स्टेज येते. तर तुम्ही जेव्हा शॉर्ट टर्म इंटरमिटंट फास्टिंग रॉंग नाहीये. इंटरमिटंट फास्टिंगच्या पण पुढं आपल्याला आता इथनं पुढं जायला लागेल. नसतं बाबा मी 16 तास किंवा टाईम रिस्ट्रिक्टेड, कॅलरी रिस्ट्रिक्टेड खूप भारी वर्ड्स आपण त्याला वापरतो. ॲक्च्युअली फॅट लॉस कधी सुरू होतो 48 किंवा 72 तासाचं फास्टिंग झाल्यावर. म्हणजे तुम्ही आता तो इंटरमिटंट फास्टिंगचा काढला म्हणून मी हा टॉपिक येतोय. हो. आय डोंट नो आपल्याला रिलेव्हंट आहे का नाही. पण आज इंटरमिटंट फास्टिंग बऱ्याच जणांना करतात. तर माझं त्यांना सांगणं आहे की नुसतं इंटरमिटंट 16 तासाचं फास्टिंग म्हणजे त्यात काय बेसिकली 8 तासाची खायची विंडो आहे आणि बरोबर. 16 तासाची. पण ॲक्च्युअली तुमच्या पहिल्या 36 ते 48 तासामध्ये फक्त लिव्हरमधलं जे काही ग्लायकोजेन आहे किंवा लिव्हरमधलं जे फॅट आहे म्हणून आपण ते थोडंफार शरीर वापरतं किंवा ग्लुकोज वापरतं. आणि आपल्याला जर का फॅट लॉस साधायचा आहे आणि तो टिकवायचा आहे तर आपल्या स्केलेटल किंवा बाकी पेरिफेरल लिव्हर सोडून जे फॅट आहे ते कमी व्हायला पाहिजे असं म्हणतात. त्याचं जे हे आहे ते 48 तासानंतर सुरू होतं. सो यू रिक्वायर्ड नाऊ प्रोलॉंग फास्ट. तुम्हाला प्रोलॉंग फास्ट अंडर डॉक्टर मॉनिटरिंग शिकणं गरजेचं आहे. इनिशियल लेवलवरती बॉडीची सूज कमी करायची आहे, स्वेलिंग कमी करायचं आहे, क्रेविंग कमी करायचं आहे, माझ्या बॉडीला अल्कलाईन करायचं आहे. इंटरमिटंट फास्टिंग इज गुड. पण इंटरमिटंट फास्टिंगला पण 3 महिन्यानंतर किंवा 6 महिन्यानंतर प्लॅट्यू येतो. हा म्हणजे ज्यांनी केलेलं आहे ते लगेच हो. ह्याला ॲग्री करतील. किंवा मी 2 मील पण प्लॅन ह्याच्यामध्ये बघतो बरेच जण. 2 मील प्लॅनला पण थोड्या दिवसांनी प्लॅटो आहे. एक गोष्ट याच्यात लक्षात घ्या की कुठलाच डाएट हा युनिव्हर्सल नाही आहे. की म्हणजे हा डाएट आहे आणि मग तसं असतं तर फार बरं झालं असतं. की मग भारत देशासाठी हा एक डाएट ब्रेकफास्टमध्ये हे खावा, दुपारमध्ये हे खावा, रात्री हे खावा आणि सगळे लोक हेल्दी होतील असं होत नाही. प्रकृती पद्धतीनं तुमच्या जीवनशैलीच्या नुसार हं. काही अशी पण मी लोकं बघितलेत की जे दिवसातनं 5 वेळेला मील घेतात आणि त्यांची तब्येत ठणठणीत आहे. आणि मी 1 मील प्लॅन घेणारे पण वजनामध्ये 1 इंच सुद्धा फरक नाही पडलेला. अशी पण मी लोकं ह्याच्यामध्ये बघितलेले आहेत. सो वन साइज फिट फॉर ऑल, वन डाएट फिट्स फॉर ऑल अशा फंदात शक्यतो नका पडू. तुमची प्रकृती काय आहे, तुमचं हे काय आहे, तुम्ही ओव्हरवेट आहात, नॉर्मल वेट आहात, अंडरवेट आहात, तुमचं रुटीन काय आहे, त्या पद्धतीनं जर का आपण क्वालिटी ऑफ फूडकडे गेलो आणि फ्रिक्वेन्सी मला भूक लागल्यावरतीच मी खाणार आहे. म्हणजे मी काय म्हणतो की ईट वेल, स्लीप वेल, शीट वेल आणि एन्थुसियाझम टू वर्क. त्यातलं ईट वेलमध्ये किती खायचं, काय खायचं, कधी खायचं आणि कुठं थांबायचं ह्या 4 प्रश्नांची उत्तरं आपल्याकडं क्लिअर पाहिजेत. आणि ती एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून किंवा जी लोकं या पद्धतीनं हे करतायत त्याचं प्रमाण तुम्ही ठरवून घ्या. त्याचं तुम्ही हे बनवा आणि ते आपल्याला फॉलो करता येतंय का तुमच्या रिजननुसार. तुमची जी लहानपणापासून ज्या पद्धतीनं जडणघडण झाली आहे त्या पद्धतीनं तुम्ही ॲब्रप्टली म्हणूच शकत नाही. तुम्हाला वरण भाताचा मोह होणारच. तुम्हाला पुरणपोळी खावी वाटणारच. तर तुम्ही जर का तिथं डिप्राईव्ह केलत ना तर तुम्हाला तुम्ही राग काढता नंतर. मी म्हणजे कसं असतं की तो मी 6 दिवस मी आता हे केलेलं आहे किंवा बरेच जण म्हणजे मी बघतो की 35-35 वर्ष, 30-30 वर्ष बिचारे 45 मिनिटं व्यायाम म्हणजे 45 मिनिटं व्यायाम करतात. काय व्यायाम करतात? चालायला जातात. आता तुम्ही किती जरी 45 मिनिटं नॉर्मल चाललात तुमचं 200-300 कॅलरीच्यावर नाही जाणार. मी कितीतरी लोकं बघितलेत की काय ती कुठली आता तुम्ही हनुमान टेकडीपर्यंत जाऊन आलो किंवा हे करून आलो. गेली 20 वर्ष पण हनुमान टेकडीवर खाली उतरले मी जर का साबुदाणा खिचडी खाल्ली आहे. आणि त्याचं माझं जजमेंट काय आहे की मी व्यायाम केला ना सो आय नीड रिवॉर्ड. ह्याचं ऑफकोर्स रिवॉर्ड माइंडसेट. सगळी गेली ना तिथं 250 कॅलरीज गेल्या ना तुमच्या 1 प्लेट साबुदाण्याच्या खिचडीमध्ये. बरेच जण बोलले साबुदाणा खिचडी आणि उडीद वडा एक असतो ते ह्याचा डिप किंवा पोहे असतात. पोहे असतात. आणि ज्यूस असतो. ज्यूस एक असतो. मग ते कसं होतं की मला म्हणजे ते मला रिवॉर्ड पाहिजे ना आणि मग ते आहे तिथंच राहतं किंवा ते कमी होत नाही आणि मग नंतर आपण म्हणतो काय माझं हे वर्क होत नाही. सो एक्झरसाइज तुम्ही किती जरी केलात ना अनलेस अँड अंटिल तुम्ही डाएटमध्ये तुमचा जो काही पोर्शन आहे की ज्याच्यामध्ये माझा जो अन्नमय कोशबद्दल मी बोललो की
आपला जो आहे तो श्रमिक ह्याच्यासाठी शरीर बनलेला आहे. तुम्ही अन्नमय कोशमध्ये कार्बोहायड्रेट जर का 2000 आपल्या ॲव्हरेज 2000 कॅलरी जातातच. एका मीलमध्ये आज भारतीय आहार आपण एक पूर्ण हे बघितली तर 650 ते 700 कॅलरीज एका ह्याच्यामध्ये आहेत. तर 2000 कॅलरीज इज ह्यूज, म्हणजे भरपूर आहे. 2000 कॅलरीज तुम्ही आपण नॉर्मल आता मी बोलतोय किंवा हे करतोय ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुमच्या 500-550 कॅलरीज आणि तुम्ही अगदी जर का 500 कॅलरीज जाळायच्या म्हटलं तर 2 तास तुम्हाला एक्सरसाइज करायला लागेल. म्हणजे 1 तास तुम्हाला वॉकिंग, कार्डिओ आणि 1 तास वेट ट्रेनिंग, तर कुठं त्या 500 होतील आणि तर कुठंतरी ते मॅचअप होईल. सो नुसतं मी एक्सरसाइज करून पण हे फायदा नाही होत. मला कुठंतरी त्या अन्न ह्याच्यावरती येणं आणि ज्याला म्हणतो ना टाईम रिस्ट्रिक्टेड आणि क्वांटिटी रिस्ट्रिक्टेड, की मला त्याच्यावरती थोडंसं लोकांना एज्युकेट करणं गरजेचं आहे. आणि खरंच पॉसिबल नाही की उगाच मी लोकांना म्हणून की बाबा दररोज, कारण आपलं कामच तशा पद्धतीचं आहे. म्हणजे ह्याला आपण अवॉइड नाही करू शकत की बरोबर. मला 12 तास सिटिंग आहेच. तर मला ते जर का मॉडिफाय करता येत नाही तर मला अन्न मला कशा पद्धतीनं घेता येईल आणि त्यातल्या त्यात हेल्दी ऑप्शन कुठला. तर लोकांना मग त्या केसमध्ये तुम्ही जसे, आणि मला खूप आवडतं, मी बऱ्याच ठिकाणी हॉटेल्समध्ये वगैरे गेल्यावर मी बघतो की तिथं ते कॅलरीचे हे मेन्शन केलेले हो. असतात. सो आयडियली तुम्ही पण म्हणजे, आणि हे पॉसिबल नाही आहे खरं प्रॅक्टिकली बघायला गेलं तर. आज म्हणतात घरातलं खायचं. तर माझं तर थोडं म्हणणं आहे उलट बाहेर घ्या, पण बाहेर गेल्यावर कॉन्शियसली खावा. माझं उलटं म्हणणं आहे की तुम्ही खावा बाहेरचं, पण जिथं थोडंसं तुम्ही कॅलरी काउंट करायला सुरू करा की किती आहे आणि त्यातल्या त्यात मला कुठला बेटर ऑप्शन येतो. नाहीतर मग घरातला आहे म्हणून मी घरात येऊन पण जर का तेच पदार्थ घरात येऊन मी घरातल्या तेलात बनवले म्हणून 6 वडापाव खाल्ले, काय उपयोग आहे? एक्झॅक्टली. त्यापेक्षा बाहेर जाऊन एक बर्गर खाल्लेला किंवा हेल्दी व्हेजिटेबल सॅलड खाल्लेलं काय वाईट? वडापाव घरी आणला म्हणून काही नाही, तो healthy होत healthy नाही. फार होतो. आता हायजेनिक होतो. हायजेनिक होतो. सो कुठंतरी आपल्याला थोडंसं त्याच्याबरोबर सजग आणि कॉन्शियस राहणं गरजेचं आहे. तिथं जर का मी मॉडरेशन आणलं आणि मी बॅलन्स ठेवला. माझं काय म्हणणं आहे की आता एखादा नॉनव्हेज खातोयच, राईट, आणि मलाही माहिती आहे की नॉनव्हेज खाल्ल्यामुळं ते नॉनव्हेजमधलं प्रोटीन आहे ते ॲथ्रोस्क्लेरोटिक असतं. तर मी एकदम ॲब्रप्टली बंद करण्यापेक्षा तुम्ही 70-30चं प्रिन्सिपल वापरा, 80-20चं. 80% मी व्हेजिटेबल्स आणि व्हेजिटेरियन डाएट आठवड्याभरात खाईन आणि आठवड्यातले 1 किंवा 2 दिवस मी नॉनव्हेज खाईन. सो तुमचे टेस्ट बड्स पण त्यात सुदिंग राहतील आणि तुमचा बॅलन्स पण त्याच्यामध्ये राहील. एकदम ॲब्रप्टली बंद करायचं, 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष बंद करायचं आणि परत न मिळाल्यासारखं परत दररोज खायला सुरुवात करायची. मग हा जो यो इफेक्ट आहे ना, तो शरीराला बिलकुल मानवत नाही. म्हणून मी मगाशी जे म्हणलं, मी परत तिथंच येईन की हेल्दी राहणं, फिट राहणं, निरोगी राहणं. सो टेक दिस प्री डायबिटीज, टेक दिस ॲज अ अपॉर्च्युनिटी, किंवा मला एक संधी मिळाली आहे हेल्दी बनण्याची, मला एक संधी मिळाली आहे निरोगी बनण्याची, आणि मला तिथंपर्यंत पहिली गोष्ट जायचंच नाही आहे. ते न होण्यासाठी जर का मी अगोदर थोडंसं अवेअर केलं आणि थोडंसं मी सजग राहिलो झाल्यानंतर. आणि कसं आहे की प्री डायबिटीज किंवा जेव्हा आपण तरुणांमध्ये किंवा हे म्हणतो, तर लगेच पॅनिक नका बनू, लगेच धावाधाव नका करू की असं काय करू तसं काय करू. ह्याच्यातलं एकदम पण तुम्ही हे राहू नका, पण टू मच हे होण्याची पण गरज नाही आहे. त्याच्यामध्ये तुमचं एक्सप्लॉयटेशन व्हायची पण शक्यता राहते आणि मग अननेसेसरी तुमच्या लाईफमध्ये तुमचा आणि तुमच्याबरोबर सगळ्यांचा तुम्ही स्ट्रेस वाढवता. पर्टिक्युलर फिमेल जे आहेत त्यांना मला हे सांगायला जास्त वाढेल. कारण ऍक्च्युली हो, हो, हो. माझ्या ओळखीत काही आहेत की ज्यांना यंग असताना आता प्री डायबेटिक स्टेट आले, तर मग लगेच मेडिकेशन चालू करू दे का, माझ्या प्रेग्नन्सीत पुढे प्रॉब्लेम होईल का, मग मी प्रेग्नेंट व्हायला त्रास होईल का वगैरे, ह्या लेवलच्या टेन्शन येतात. तर हे खरं आहे का की लगेच मेडिकेशन चालू करायची गरज आहे का? मेडिकेशन लगेच चालू करायची गरज आहे का ह्याच्यापेक्षा मी मेडिकेशननी काय अचीव करतोय. कुठलंही मेडिसिन हे पेन किलरसारखं काम करतं, लक्षात घ्या. सो तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की शरीराने प्रयत्न करून थकल्यानंतर, दमल्यानंतर मला ही अवस्था दाखवलेली आहे. सो मला शरीराला मदत करण्यासाठी लाईफस्टाईलवर काय फोकस करता येईल, हे तुमचं मेडिसिन झालं पाहिजे. तुम्हाला मेडिसिनच हवं आहे ना, तर मेडिसिन हे म्हणजे फक्त औषध आणि गोळी नाही आहे. आपल्या डोळ्यासमोर मेडिसिन म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं की इन्शुलिन येतं, गोळी येते, टॅबलेट येते, पेन किलर येते. माझं म्हणणं वेगळं आहे. इव्हन मेडिसिनची डेफिनेशन डिक्शनरीमधली सुद्धा एनिथिंग विच हील्स युअर डिसऑर्डर, तुम्हाला डिस्कम्फर्टमधनं बाहेर काढणारी कुठली गोष्ट. मग एखाद्याने प्रेमाने माझ्या पाठीवरून हात फिरवला आहे, एखादी मला कन्सोल केले, ते पण मेडिसिन आहे. सनलाईट एक्सपोजर पण मेडिसिन आहे, रेग्युलर व्यायाम पण मेडिसिन आहे, सात्विक अन्न खाणं सुद्धा मेडिसिन आहे. सो तुम्हाला मेडिसिन पाहिजे ना, तर तुमचे मेडिसिनचे जे डेफिनेशन्स आहेत ना, ते ह्याच्यामध्ये आणा ना. आणि हे बिईंग अ डॉक्टर आम्ही पण लोकांना ते इन्सिस्ट केलं पाहिजे. जस्ट लिहून देऊन रोज व्यायाम करा आणि खाण्यामध्ये ग्लुकोज बंद करा, एवढं सांगून होणार नाही ना. त्याच्यामागचा वाय आजच्या तरुण पिढीला किंवा आजच्या ह्याला असं का करायचं आहे, ह्याचा वाय पाहिजे ना. तुम्हाला वाय न सांगता मी पाठवलं तर तुम्ही नाही करणार, तुम्ही ऐकणार नाही. हे आपल्या पिढीपर्यंत ठीक होतं की बाबा ऐक नाही तर कानाखाली ह्याच्यातलं. आज तसं नाही आहे ना. तुम्ही आम्हाला जोपर्यंत त्याचं मागचं लॉजिक सांगत नाही आहे, जोपर्यंत त्याच्या मागचं आम्हाला, आणि फार वेळ नाही लागत. माझं डॉक्टरांना किंवा ह्यांना पण म्हणणं काय असतं की थोडं 10 मिनिटं 5 मिनिटं वेळ द्या ना.
ते सांगितल्यामुळं जर का त्याच्या लाईफमध्ये 360 डिग्री ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे तुम्हाला एक्सपेक्टेड आहे. हो. एका बाजूला तुम्ही म्हणताय की एवढ्या कमी वयात गोळ्या औषधं नाही लागली पाहिजेत, हे लागलं नाही पाहिजे आणि म्हणून मी तुला इन्शुलिन देतोय आणि त्यामुळे तो पॅनिक बनणार असेल आणि तुम्ही ॲक्युटली त्याचे पॅरामीटर कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार असाल, तर तुम्ही एक पद्धतीनं बर्डन त्याच्यावर टाकताय ना. सो बिईंग अ डॉक्टर माझं काम आहे त्याच्या आजाराची भीती कमी करणं आणि त्याला योग्य एज्युकेट करणं त्याच्या लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करण्यासाठी. त्याच्याऐवजी जर का मी त्याला म्हणतो तू गोळी नाही घेतलीस तर तुझं काय खरं नाही, औषध नाही घेतलंस तर तू मरणार, तुझी प्रेग्नन्सीज नाही राहणार, हे काम नाही आहे ना. हे काम बिईंग डॉक्टर आपलं नाही आहे. सो माझं दोघांनाही म्हणणं आहे की बिईंग डॉक्टर आम्ही त्यांना काय योग्य आहे काय अयोग्य आहे सांगणं, त्यांना योग्य पाथ दाखवणं हा मेजर फोकस ठेव. आपण एक प्लॅसिबो इफेक्ट म्हणून किंवा एक टेम्पररी इफेक्ट म्हणून आपण एक 20% मेडिसिनचा आधार घेऊया, हो. पण हा मेनस्टे नाही आहे. दिस इज अ सिम्प्टमॅटिक रिलीफ. हा आपल्याला एक टेम्पररी आपण एक केलेली अरेंजमेंट आहे. बट टेम्पररी अरेंजमेंट शुड नॉट बी युअर परमनंट प्रोटोकॉल. बरोबर. हे लोकांना सांगणं गरजेचं आहे. कुठलंही मेडिसिन खराब नाही आहे. ते मेडिसिन अतिप्रमाणात किंवा सारखंच जर का मी मेडिसिन वापरत राहिलो तर मग ते पॉयझन बनणार आहे किंवा ते गोळी औषध ह्याच्यातले. आता आपण या लाईफस्टाईलमध्ये बोलताना 2 गोष्टींबद्दल प्रामुख्याने बोललो. एक म्हणजे ऍक्टिव्हिटी म्हणजे एक्सरसाइज आणि दुसरं म्हणजे फूड. तिसरा गोष्ट म्हणजे आणखीन एक जो तिसरा डेटा पॉईंट होता तो मी वाचला होता की कॉलेजचे जे सगळे विद्यार्थी आहेत जे रात्री 2 नंतर झोपतात त्या लोकांना प्री डायबिटीज होण्याची शक्यता 2 पटीने वाढते. असा एक 100% काहीतरी मी डेटा वाचला. बरोबर आहे. तर झोपेचा आणि हा सगळा प्री डायबिटीज आणि या सगळ्या लाईफस्टाईल कंडिशन्स आहेत, डिसऑर्डर्स आहेत, त्याचा कितपत जवळचा संबंध आहे? 100% स्लीप सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे मध्ये मी म्हटलं होतं की आयुष्यात 10ही सुख आहे, 2.5च सुख आहेत. राईट. त्यातलं एक तर म्हणजे चांगलं अन्न, दुसरं म्हणजे सुखाची झोप आणि बाकीच्या अर्ध्या ह्याच्यात सगळी सुख येतात असं म्हणू शकतो आपण. सगळी पैसा बिसा सगळं. सुखाची झोप म्हणजे काय हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला मला काय म्हणतो की निद्रा माझी चांगली होती त्यावेळेला माझं आयुष्य सुधारतं. कारण निद्रा ही रेस्ट आहे की जी फक्त आपल्या शरीराला नाही रेस्ट देत तर ती मनाला पण विश्रांती देते, विचारांना पण आपल्या हे देते, प्रेरणा देते. आणि जेव्हा मी पूर्ण चांगली झोप घेऊन उठतो त्यावेळेला त्या स्लीपमध्ये माझे जे सगळे सेल्स असतात ते रिकव्हरीच्या मोडमध्ये जातात. जे माझ्या शरीरातलं डेब्रिस आहे, माझ्या शरीरातली जी घाण आहे ती सगळी पूर्ण बाहेर काढली जाते. जे फास्टिंगमध्ये पण होतं. फास्टिंग हा एक वन वे आहे आणि प्रॉपर स्लीप. तर स्लीपचं जे सायकल आहे हे नेचरच्या पद्धतीनं का पाहिजे, म्हणजे त्याला एक कारण आहे की जसं जसं रात्र होत जाते म्हणजे तुम्ही जेव्हा सूर्य मावळतो, सूर्य मावळल्यानंतर माझ्या शरीरामध्ये मेलॅटोनिन नावाचा हार्मोन सिक्रेट व्हायला लागतो आणि हा मेलॅटोनिन हा स्लीप हार्मोन आहे असं म्हणतात. आणि मेलॅटोनिन जसा जसा वाढत जातो, तो जशी जशी रात्र होत जाते तसे तशी मेलॅटोनिन आपल्या शरीर हे झालं की आपले डोळे ऑटोमॅटिकली मिटायला लागतात, आपल्या ॲक्टिव्हिटी स्लगिश होतात, आपली डायजेशनची हे कमी होती आणि बॉडी जास्त हिलिंगकडे किंवा एनर्जी कॉन्झर्व करण्याकडे जात असते. तर त्यावेळेला मी जेव्हा त्याला ॲक्टिव्ह राहायचा प्रयत्न करायला लागतो त्यावेळेला बॉडी सायकलच्या विरुद्ध मी काम करायला लागलोय. बॉडीला अशा वेळेला तुम्ही जर का ॲक्टिव्ह राहताय, तुम्ही म्हणताय की मी रात्री जागरण करतोय, मी हे करतोय, तर बॉडीला तर काम करायला पाहिजे. बॉडी ॲप्सूकपणे तुमची सिम्पॅथॅटिक सिस्टीम ॲक्टिव्हेट करणार, ॲड्रेनालिन जास्त तुमच्या शरीरात रश होणार आणि एकदा का ॲड्रेनालिन आणि सिम्पॅथॅटिक सिस्टीम तुमच्यात आली की कॉर्टिसॉल लेवल तुमच्या वेगाने वाढायला लागतात. कॉर्टिसॉल जेवढं वाढणार तेवढं तुमचं मेलॅटोनिनचं सिक्रेशन कमी व्हायला लागतं. मेलॅटोनिनचं सिक्रेशन एकदा कमी झालं की ते परत नॅचरली वाढायसाठी म्हणजे शरीराला तो सिग्नल मिळतो की बाबा जेव्हा जेव्हा कॉर्टिसॉल ॲक्टिव्हेटेड आहे मेलॅटोनिन सप्रेस पोझिशनमध्ये अच्छा. राहतं. आणि एकदा का तुमचं मेलॅटोनिन सप्रेशनमध्ये गेलं की फक्त तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम नाही, तुमचं बॉडीचं मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतं, तुमचा ओव्हरऑल चयापचय डिस्टर्ब होतो, तुमचं कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस त्याच्यामध्ये डिस्टर्ब होतो. आणि या लेवलला पहिल्यांदा जेव्हा तुमचं होमिओस्टॅसिस डिस्टर्ब होतं, बॉडी कॉम्पेन्सेट करायचा प्रयत्न करते. ते जे कॉम्पेन्सेशन असतं ते कशा पद्धतीनं सेल्सकडे मेसेज जातो की काहीतरी क्रायसिस सुरू आहे. सेलला हे नाही कळत, आपल्या शरीरातल्या पेशीला नाही कळत की तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही पॉझिटिव्ह आहे. म्हणजे भले तुम्ही रात्रभर जागरण करून कीर्तन केले किंवा तुम्ही मेडिटेट करताय, बॉडीच्या दृष्टिकोनातून काहीतरी भयावह प्रकार चाललेला आहे आणि सेल अशा वेळेला तुमचे स्ट्रेसमध्ये येतात. कसं स्ट्रेस आणि स्लीप हे मी स्ट्रेसचं पण सांगायला लागलोय आणि स्लीप कसं कॉन्ट्रीब्यूट सतत जेव्हा होतं एखाद दुसऱ्या दिवशी इट्स ओके, पण एव्हरीडे बेसिसवरती मी करायला लागलो, सेल तुमचे स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये जातात. त्यांना म्हणतात काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मला माझं आयुष्य वाचवायचं आहे. सो दे स्टार्ट टू रिटेन वॉटर, दे स्टार्ट टू रिटेन फॅट. ते तुमचे जे पेशी आहेत सगळ्या शरीरातल्या आणि मग तुमची अंतर्गत भागामध्ये सूज वाढायला लागते. तुमची बॉडी आतून ॲसिडिक बनायला लागते. आपली नॅचरल बॉडी ही अल्कलाईन आहे. आपलं जे ब्लड पीएच आहे हा 7.4 आहे. हा पीएच जेवढा ॲसिडिक बनणार तेवढं तुमच्या शरीरात इन्फ्लमेशन वाढायला लागतं आणि इन्फ्लमेशन वाढलं म्हणजे सूज वाढली. पहिल्यांदा ही अंतर्गत भागात वाढती, मग तुमच्या ॲक्टिव्हिटी स्लगिश व्हायला लागतात आणि जिथं जिथं इन्फ्लमेशन आहे, जिथं जिथं ॲसिड आहे, तिथं तिथं इन्शुलिन रेझिस्टन्स आहे, तिथं तिथं इन्शुलिनचा प्रतिरोध आहे.
जिथं जिथं इन्शुलिन प्रतिरोध आहे तिथं तिथं हायपरग्लायसेमिया आहे, तिथं तिथं हायपरटेन्शन आहे, तिथं तिथं थायरॉइड आहे, तिथं तिथं कोलेस्ट्रॉल आहे. कारण सतत तुम्ही काय केलं, हम्म. सिम्पॅथेटिक सिस्टमला स्टिम्युलेट करा. म्हणजे ते कसं आहे, माझ्या गाडीचं इंजिन चांगलं आहे पण बॅटरी सारखी हे होते, मग त्याला काय सारखं धक्का मारायला लागतं. मग ते ढकल स्टार्ट एकदा गाडी बनली की मग ते इंटरमिटंटली तुमचं इन्शुलिन सिक्रेट होतंयच. तर त्यांच्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की जे लेट ज्यांचं जागरण आहे किंवा जे सारखं सर्कॅडियन रिदममध्ये उलटफेर हां. करतात किंवा नेचरचा लॉ ब्रेक करतात, त्यांच्यामध्ये फास्टिंग इन्शुलिन लेवल खूप हायर साईडला वाढतात. त्यांचं फॅट डिपॉझिशन लवकर होतं, कारण त्यांच्या सेल्युलर लेवलवरती, पेशींच्या लेवलवरती सूज वाढायला लागलेली आहे. आणि ही सूज जी आहे ना, ती एका दिवसात डेव्हलप होत नाही. इट ग्रॅज्युअली. पण याचा प्रॉब्लेम काय आहे, ही सूज लवकर बरी पण होत नाही. ह्याला परत तुम्हाला त्या सायकलमध्ये आणण्यासाठी, कारण तुम्हाला एका बाजूला शरीर सिग्नल दाखवायला लागतं, तुमच्या ॲक्टिव्हिटी स्लगिश होतात, एनर्जी. आता काय होतं, तुम्हाला डिटेक्ट झाला, नाऊ यू आर प्री डायबिटिक ऑर डायबिटिक. हो. नाव आता डॉक्टर सांगतात की आता लवकर झोपायचं, दररोज सकाळी उठून व्यायाम करायचा, दररोज हे करायचं, डाएट फॉलो करायचं. ना मला बॉडी साथच देत नाही. हो. कारण ती गाडीचं हे डाऊन झालं ना, बॅटरी पूर्ण डाऊन झालेली आहे. त्याला एक्सरसाइज केल्यावर जास्तच थकवा जाणवायला लागतो. त्याला ती सूज असल्यामुळं त्याला लवकर सकाळी उठवतच नाही. मग तो म्हणतो, "जाऊ दे यार, कुठे हे करायचं, नको." मग त्यापेक्षा मी गोळी घेतो. कारण गोळी घेणं हे सोपं ऑप्शन आहे ना. मला त्याच्यामध्ये एफर्ट्स नाही आहेत कुठले. आणि मग गोळी काय करते, गोळी ते तुमचे सिम्प्टम सप्रेस करते. सो तुम्ही टेम्पररी किंवा फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटीमध्ये जाता. माझी शुगर तर नॉर्मल आहे. कितीतरी थायरॉईडचे पेशंट्स मी यंग एजमधले बघितलेत, की त्यांना कोणी अवेअरच केलेलं नाही, की का तुझ्या बाबतीत हे व्हायला लागलेलं आहे. वयाच्या 16व्या-18 वर्षापासून ते फुगायला लागतात. पीसीओडी बसतो. एक गोळी थायरॉईडसाठी, मग हायपोथायरॉइडिझमकडे जातात. मग वेट वाढायला लागतं. दुनियाभरचे डाएट फॉलो करतात. मग ट्रायग्लिसराईड वाढतात. मग डायबिटीज. म्हणजे एक तर मी केस अशी बघितली, की 16व्या वर्षी त्या मुलीला हे डिटेक्ट झाला होता. पीसीओडीचा प्रॉब्लेम स्टार्ट झाला आणि वयाच्या 32 पर्यंत 6 आजार आणि 12 गोळ्या आणि 2 वेळेला इन्शुलिन ती घेते. बापरे. आणि जेव्हा हे लाईफस्टाईलमध्ये आम्ही एका सिस्टमिक क्रमाने पहिल्यांदा तिचं डिटॉक्स केलं, तिचं शरीर ॲसिडिकचं अल्कलाईन बनवलं, सूज पूर्ण कमी केली. मग ग्रॅज्युअली तिला कॅलरी बर्निंग कसं करायचं हे शिकवलं. मग तिला स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला शिकवलं. मग आपण फास्टिंगकडे आलो. तर 9 महिन्यामध्ये 12 गोळ्यांवरून आता 1 गोळी फक्त तिची थायरॉईडची सुरू आहे. बाकी सगळ्या गोळ्या बंद झाल्या. तब्बल 18 किलो वेट लॉस. त्या 18 किलोमध्ये मला तर वाटतं 9 ते 10 किलो फक्त सूज होती. म्हणजे फक्त स्वेलिंग होतं. मोस्ट ऑफ द टाईम या आजारांमध्ये या वाढलेल्या सुजेलाच लोकं वजन वाढले असं समजतात. आणि ह्याचं दुर्दैवाची गोष्ट काय आहे, की या लोकांना जर का मी इमिजिएटली मेडिसिन दिलं, वाय आय एम अगेन्स्ट किंवा मेडिकेशन मी का लेट ठेवायचं म्हणतोय, मेडिसिन किंवा गोळ्या, हे काय करतात, ते फॅटला किंवा इन्शुलिन रेझिस्टन्सला हात लावत नाहीत. ते सूज कमी करतात म्हणजे, किंवा त्याच्यात पण बऱ्याचसारखं, म्हणजे मी क्लासिकल मेटफॉर्मिन जेव्हा आपल्याला बऱ्याच वेळेला दिलं जातं, पीसीओडीमध्ये पण देतात त्याच्यात, तर त्याच्यात पण पेशंटचं वजन कमी होतं. तर ते वजन कशामुळे कमी होतं, मसल लॉस होतो. म्हणजे जो मला बिलकुल रेकमेंडेड नाहीये. हां. तर ॲक्च्युअली तुम्ही काय करायला लागलाय, तुम्ही शरीराला अजून एक शीण बनवायला लागलाय आणि तुम्ही एजिंग फास्ट होतं. ह्याचा दुसरा दुर्दैवाची गोष्ट कशी आहे, की तुम्ही जर का शरीराने ते तुम्हाला सिम्प्टम दिले, असं म्हणजे वाढलेलं कोलेस्टेरॉल, वाढलेलं थायरॉईड किंवा वाढलेलं हे फीव्हरसारखं आहे. हं. म्हणजे तुम्ही काय करताय, की ते लक्षण आहे. ते लक्षण आहे. तर तुम्हाला त्याला तुम्ही सिरियसली घेऊन ते तुम्ही कमी करण्यासाठी प्रयत्न करा त्याच्यावर. तुम्ही जर का ते सप्रेस करताय, मी कोलेस्ट्रॉल दाबतोय, मी हे दाबतोय, तर दुसरीकडे कुठेतरी ते पॉपअप होणार आहे. तर बॉडी म्हणते, "अरे मी तुला सांगायला लागले, तू त्याच्याकडे लक्ष ते लक्षण देतो, तू ते कमी करण्यासाठी तू सप्रेस करायला." तो मेडिकेशनचा हा सगळ्यात मोठा हे दिसतो. आणि मग त्याचे इम्पॅक्ट जे आहेत ते वयाच्या 50-60 मध्ये दिसतात. सगळ्यात जे क्लासिकल आहेत, हाडं लवकर ठिसूळ व्हायला लागतात. तुमचा मसल लॉस झाल्यामुळं एजिंग तुमचं फास्ट ठेवायला लागतं. प्रोटीन डिफिशियन्सी व्हायला लागते. आणि सगळ्यात जी महत्त्वाचा जो आजच्या याच्यामध्ये जो प्रॉब्लेम होते आजार वाढण्याचं, गट हेल्थ. वी आर नॉट इटिंग नॅचरल गोष्टी का आपण खाल्ल्या पाहिजेत. तर माझे जे गुड गट बॅक्टेरिया, जे लहानपणी काय व्हायचं, की लहानपणी आपण सगळं अन्न ताजं खायचो आणि आपल्याला घरातलं अन्न जे हं. असायचं ते मिळायचं, आई भरवायची. आणि बऱ्याच वेळेला आपण लिटरली माती पण खायचो. माती खायचो म्हणजे जाऊन माती नाही खायचो, पण बऱ्याचसारख्या वेळेला मातीचा स्पर्श आणि हे होता. त्यामुळे आपल्या गट बॅक्टेरियांची आपसूक काळजी घेतली जायची. आज टू हायजिनिक आणि हे करण्याच्या नादात आपण एवढं रिफाईंड फूड टाकायला लागलो, की माझ्या गट हेल्थची पूर्ण वाट लागली आहे, की ज्याच्यामध्ये मी मेडिसिन्स पण मला कॉन्ट्रीब्यूट करतायत. आज इझिली लोकं जाऊन पेन किलर इझिली खातायत. अँटिबायोटिक इझिली आपल्याला दिले पण जातात आणि आपल्याला आज ओव्हर द काउंटर मिळतात. सो थोडंफार जे माझं गट हेल्थ होती ती पण मी बिघडून टाकली. सो आपलं स्लीप डिस्टर्ब झाल्यामुळं, स्ट्रेस वाढल्यामुळं आणि गट हेल्थ, हे तिन्हीही फॅक्टर शरीरात अल्टिमेटली इन्फ्लमेशन वाढवतात. आणि मला असं वाटतं, की हे वाढलेलं इन्फ्लमेशन, ही वाढलेली सूज आणि आपलं जे शरीर आणि मन दोन्ही ॲसिडिक बनले. मनाचा तर थोडा ह्याच्यामध्ये सहभाग येतोच. तर तिथं पण आपल्याला थोडंफार काम करणं गरजेचं आहे. आणि हे का झालेलं आहे, तर विचारांमध्येच गडबड आहे.
म्हणजे करप्शन हा वर्ड आपण जो वापरतो ना, तर आजकाल 90% लोकांची मनच कलुषित आहेत. आणि कसं आहे, की माझ्या आजूबाजूला असलेले 90% लोकं तसे असल्यामुळे मला तो नॉर्म वाटतो. अरे, हा पण असं करतोय, तो पण असं करतोय, हा पण असं करतोय. सो हा प्रॉब्लेम कुठून सुरू झाला? तर हा आपल्याला पहिल्यांदा वैचारिक लेव्हलवरती जडणघडण करणं गरजेचं आहे, की डिसिप्लिन म्हणजे म्हणजे पण तिथे सेल्फ डिसिप्लिन, की काही गोष्टी नैतिक लेव्हलवरती योग्य आहेत, काही गोष्टी अयोग्य आहेत. की रस्त्यावरून मी चाललोय, तर दगड तिथं आहे. तर तो कोणतरी म्युन्सिपाल्टीचा माणूस येईल आणि तो दगड बाजूला करेल. अरे, हा देश माझा पण आहे. तसं हे शरीर, हा समाज आणि मी राहतोय हा माझा पण आहे ना. हो. सो विचारांमध्ये जे सगळं हे झालेलं आहे ना, तर तिथं थोडंसं आपल्याला तिथून काम करायला लागेल असं मला वाटतं. तर हे प्रॉब्लेम्स आपले सॉल्व्ह होतील. हो, हो. मला आणखीन एक विचारायचं होतं म्हणजे कॉम्प्लिकेशन्सच्याच बाबतीत. म्हणजे आता आपण पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस बद्दल हो, पण हो. बोललो. तर ज्यावेळेस प्री डायबिटिक्स असतात, तर एक म्हणजे स्वाभाविकपणे पडणारा प्रश्न, की तुमच्या फ्युचर फर्टिलिटी रिस्कवर असते का? ज्यावेळेस तुम्ही प्री डायबिटिक असता किंवा हां. डायबिटिक असता, तर तुमची फ्युचर फर्टिलिटी अफेक्ट होते का त्यातनं? जमीन खराब झाली ना. सिंपल गोष्ट. हं. मला जेव्हा आजार आहे, याचा अर्थ काय आहे, की आपण म्हणतो बघा, तुम्ही जर का शेतीमध्ये बघितलं असेल, तर 3 वर्षानंतर किंवा 4 वर्षानंतर ना, ते शेती 1 वर्ष हे ठेवायला लागते आणि तिथं बरंचसारखं खत टाकायला लागतं, नैसर्गिक हे टाकायला लागतात आणि मग ते शेती परत चांगली होती, म्हणजे पिकण्यालायक होती. जेव्हा मला पी-सी-ओ-एस तुम्ही म्हणलात, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम असेल, डिसऑर्डर असेल, थायरॉईड असेल, तर त्याचा तुमचं काय तुमचं तुम्ही म्हणजे थोडं रूढ भाषेत बोलायचं म्हटलं, तर तुम्ही उत्पादनासाठी लायक नाही आहे. नालायक वर्ड वापरत नाही मी. पण तुमचं जे शरीर आहे ते बेस्ट पॉसिबल. नेचरचा रूल काय आहे, की मला जर का नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करायचं आहे, तर ते उच्च दर्जाचं पाहिजे. नेचर ऑल्वेज सिलेक्ट बेस्ट. सर्व्हायव्हल फॉर द फिटेस्ट हा वर्ड आपण ऐकलेला आहे. सो मला जर का माझं शरीर आतून वीक असेल, तर त्या केसमध्ये प्रेग्नन्सी राहताना सुद्धा आणि प्रेग्नन्सी राहिल्यावरती ते बाळ पुढं घेऊन जाण्यासाठी सुद्धा डेफिनेटली आणि ह्याच्यातला जो महत्त्वाचा कर्ता-धर्ता आहे, मेलचा सहभाग आहे, पण मेलपेक्षा सुद्धा फिमेलचा सहभाग महत्त्वाचा आहे. ती स्वतःच जर का वीक असेल, म्हणजे जमीनच जर का नापीक आहे, तर त्याच्यातनं येणारं बीज कितीही चांगलं असलं, तरी ते चांगलं होईल. म्हणजे पहिली गोष्ट त्यातनं नवीन उत्पादन होईल का नाही ह्याची शक्यता कमी हं. आणि जरी झालं, तरी ते तेढं-मेढं होणार. म्हणजे ते खूप हे होणार नाही. तर 100% तुम्ही जर का पी-सी-ओ-एस आहे, प्री डायबिटिक आहे, तर तुम्हाला नुसती रिस्क नाहीये, तुम्हाला फ्युचर रिस्क नाही, करंटच रिस्क आहे. करंट रिस्क आहे असं तुम्ही समजा. फ्युचरचं तर मी बोलतच नाहीये, की हं. तुम्हाला होणार का नाही होणार. तुम्ही तिथं समजूनच घ्यायचं आहे, की मला हेल्दी बनायलाच पाहिजे. मला माझा फिटनेसवर मला काम करायलाच पाहिजे. इट्स जस्ट नॉट रिव्हर्सिंग पी-सी-ओ-एस, इट्स जस्ट नॉट कंट्रोलिंग ब्लड शुगर. आज काय होतं, मिसगाईड कुठं केलं जातं, काही काळजी करू नका. तुम्हाला पी-सी-ओ-एस आहे किंवा तुम्हाला प्री डायबिटिक आहे, गोळ्या देऊ, इन्शुलिन देऊ आणि आपण प्रेग्नन्सी ठेवू आणि मग हं. मोस्ट ऑफ द लोकांना आय-व्ही-एफला पुश केलं जातं. त्या दोन्ही भाग आहेत. एक आहे तो खरंच सायंटिफिक पार्ट आहे, पण अनफॉर्च्युनेटली दुसरा कमर्शियल पार्ट पण आहे. कारण तुम्ही जर का आय-व्ही-एफचे आज हे बघितले, तर 1 किंवा 2 महिने प्रेग्नन्सी नाही राहिली, तर तुम्ही पेशंटला बरं त्याचं वय काय अगदी वय चाललेलं आहे. मी समजू शकतो, की बाबा 5 वर्ष ट्राय केलेलं आहे. सगळी लाईफस्टाईल वगैरे पण सुधारली आहे, हे केलं आहे आणि मग तुम्ही आय-व्ही-एफचा ऑप्शन देताय. 2 महिने 3 लग्न होऊन 1 वर्ष झालेलं आहे, 1.5 वर्ष झालेलं आहे आणि तुम्ही लगेच पेशंटला आय-व्ही-एफचा ऑप्शन देताय किंवा थोडा ह्याचा स्पर्म काउंट कमी आहे आणि तुम्ही लगेच त्याला सांगताय आय-व्ही-एफ. पॅनिक आय-व्ही-एफचे सायकल सोपे नाही आहेत. हो. त्या स्त्रीच्या देहाची पूर्ण वाताहत होती ह्याच्यातली आणि तो मानसिक स्ट्रेस वेगळाच त्याच्यावरती आणि ह्याच्यामध्ये कसं आहे, की डॉक्टर पण सांगण्यामध्ये डेस्परेट आहेत आणि पेशंट पण मला कधीच आता हे राहणार नाही. हो. तर एवढं डेस्परेट तुम्ही आणि तुम्ही 1-1, 2-2 वर्ष, 5-5, 6-6 लाख रुपये तुम्ही आय-व्ही-एफचे घेताय. तर माझं म्हणणं आहे, की त्याच्याऐवजी 9 महिने, 10 महिने हेल्दी होण्यासाठी देऊन तर बघा. हो. बरं तुम्ही तिथं इन्शुलिन देऊन, गोळ्यांचा दबाव टाकून ती जबरदस्तीनं तुमचं बीपी, शुगर नॉर्मल आणलंय. तिथून त्यातनं जे पीक येईल ते चांगलं येईल असं वाटतंय तुम्हाला. तुम्ही त्या मूळ आत शरीरातलं जे आहे ते तुम्ही केलं. तुम्ही फक्त काय केलं, की ते एक काय म्हणतो ज्याला मी म्हणतो ना, सुडो फिटनेस म्हणतो मी त्याला. हं. सुडो फिटनेस. सुडो म्हणजे लक्षात आलं ना तुम्हाला? सुडो म्हणजे खोटा-खोटा फिटनेस. हां. की डॉक्टरांना दाखवण्यासाठी ते बऱ्याच वेळेला असतं बघा आपल्याला कुठं ते डॉक्युमेंट ते प्रोड्यूस करायला मेकअप लागतं. करून चांगलं दाखवतात. हां. डॉक्युमेंट करून दाखवतं की हे आधार कार्ड ह्या सगळं आहे व्हॅलिड आहे. ह्याच्यातलं आपल्याला माहीत असतं ते आपण कुठनं कशा पद्धतीनं आणलेलं आहे. सो मॅनेज केलेला फिटनेस तुम्हाला पाहिजे आहे का ट्रू फिटनेस पाहिजे? हा प्रश्न त्या यंग मुलीनं किंवा त्यानं स्वतःला विचारला पाहिजे. आणि माझं म्हणणं काय आहे, की आज दोघांचं पण काय होतं, की जसं मी मगाशी डॉक्टरांची साईड म्हणली, तर पेशंटला पण माझं सांगणं आहे, की तुम्ही लगेच गेल्यानंतर म्हणजे मी कसं आहे, की ते जुन्या काळी ते ह्याचं मॅचेस असायचे बघा ते टेस्ट किंवा टेस्ट मॅच. 50 ओव्हर्समध्ये म्हणजे अगदी सुनील गावस्कर त्यांच्या कालावधीमध्ये जर का आपण गेलो तर ते कसं असायचं, की पहिले 30-40 ओव्हर आहे टुकू-टुकू खेळायचे हळू.
आणि मग नंतर मग शेवटी ते मेन बॅट्समन आउट झाला की मग शेवटी 9, 10, 11चं रन रेट जायचं. मग शेवटच्या लोकांना म्हणायचं, चला आता रन भरपूर काढा. आजकाल मेडिकल ट्रीटमेंटमध्ये पण असंच होतं. पेशंटचं काय चुकतं याच्यामध्ये, की पेशंट काय गडबड करतोय, पहिलं काही लाईफस्टाईल काय फॉलो नाही करणार, काय हे नाही करणार, आणि आता डॉक्टर म्हणतो चला मला लगेच प्रेग्नन्सी राहिली पाहिजे, माझा डायबिटीस तुम्ही 2 महिन्यात रिव्हर्स करून दाखवा, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. अरे शरीर आहे, तुझ्या शरीरात जेव्हा हे सगळे प्रॉब्लेम डेव्हलप होत होते, शरीर तुला सिग्नल देत होतं, त्यावेळी तू काय केलंस? तर आता तुला बरं होण्यासाठी पण थोडाफार वेळ तुला द्यायला पाहिजे ना. वाय यू वॉन्ट इमिजिएट करेक्शन? आणि तू ते इमिजिएट करेक्शन आहे ते तुला सुडो पाहिजे का ट्रू पाहिजे? सो मी बऱ्याचसारख्या पेशंटला विचारतो की तुला बाबा ट्रू फिटनेसकडे जा ना. तू काय होईल जास्तीत जास्त तुझं काय 30च्या ऐवजी तुझं 31व्या वर्षी काय तुझं प्रेग्नन्सी राहील, पण ती नैसर्गिक जर का राहिली तर तुझे बरेचसारखे म्हणजे तुझी फिजिकल, मेंटल, फायनान्शियल तिन्ही लेवलवरती एक्सप्लॉयटेशन होणार याच्यात. दुसरी गोष्ट, यातनं तयार झालेलं ते बेबी आहे किंवा तुझी जरी प्रेग्नन्सी राहिली त्याच्यात परत प्रॉब्लेम, त्याच्यात परत ॲबॉर्शन वगैरे करायला तो वेगळा स्ट्रेस, आणि एवढ्या सगळ्यामध्ये करून तुला परत काही सुखासुखी नाही आहे. म्हणजे प्रेग्नन्सीच्या वेळी परत तुझं 10-12 किलो वजन वाढणार आणि परत तुला ते वजन कमी करायचं आहे, आणि परत त्यानंतर जर का तुला थायरॉईड झाला, परत त्यानंतर डायबिटीस झालं, तर त्या आयुष्यभराचं दुखणं होऊन बसलं. सो तिथं जाऊन ते सगळे त्रास भोगण्यापेक्षा म्हणजे मला कसंही करून मला ते पाहिजेच आहे, ह्याच्यापेक्षा थोडासा मी पॉज घेतला, थोडंसं मी विचार केला, थोडंसं मी 1 वर्ष हेल्दी होण्यासाठी दिलं, तर माझं पुढचं आयुष्य चांगलं होऊ शकतं ना. सो म्हणजे तुम्ही म्हणाल मी फक्त लोकांसाठी परत हे करून हां, घेतोय हां. की PCOS असेल, PCOD असेल, प्री डायबेटिक असेल, तर तुमच्या फर्टिलिटीवरती प्रॉब्लेम होऊ शकतो. पण 100%. तुम्ही जर हेल्दी झालात, तुम्ही हां, जर हां, त्याचं हां. थोडं रिव्हर्सल प्रोग्रामवरती हे हो, केलं, हो, Lifestyle हो, correction हो. लाईफस्टाईल करेक्शन केलं, Lifestyle correction केलं. तर त्यातनं तुम्ही 100%, हां, 100%, वाचू 100%. शकता. इव्हन आम्ही डायबिटिक आणि ह्याला करू शकतो, तर प्री डायबिटीस आणि PCOS असला तर काहीच नाही. आणि तीच पद्धत असली पाहिजे, तीच मेथोडॉलॉजी असली पाहिजे. ह्याच्यात थोडेसे पेशन्स कमी पडतायत आणि आपण आळशी झालेलो. थोडंसं सांगायला काय की वी डोंट वॉन्ट की आपल्याला ते व्यायाम करायचं आहे, एक्सरसाइज करायचं आहे, हे करायचं आहे. कारण आपल्याला ते सुडो फिटनेस म्हणजे हेल्दी असणं आणि हेल्दी दिसणं ह्याच्यात फरक आहे. आज लोक हेल्दी दिसतायत, हेल्दी नाही आहेत. हा मेजर फरक येतोय. आणि हे तुम्हाला आरशात बघितलं दररोज सकाळी 5 मिनिटं डोळ्यात डोळे घालून बघायचं, स्वतःला विचारायचं मी खरंच हेल्दी आहे का? कळतं. तुमचं उत्तर तुम्हाला मिळतं की नाही, कुठंतरी हा प्रॉब्लेम आहे. ज्या दिवशी तुम्हाला मिळेल की हा आय एम ॲट माय एक्स्ट्रीम फिट आणि मी आहे, त्या दिवशी समजा की तुम्ही ट्रू फिटनेसमध्ये आहे. तुम्हाला काही मग तुम्हाला कुठलं ॲपची गरज नाही, कुठल्या CGMची गरज नाही, कुठल्या ह्याची. तुमचं माइंड तुम्हाला क्लिअरली सांगतं. त्याच्यापेक्षा जास्त कोणच नाही आहे ह्याच्यातलं. त्या ट्रू फिटनेसमध्ये आलं पाहिजे असं मला वाटतं, आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम करायला पाहिजे ह्याच्यातलं. येस, थँक्यू सो मच डॉक्टर. म्हणजे डॉक्टरांनी आज खरंच आरसा दाखवलाय. तोडफोड झाली का? आणि सरांसोबत कधी गप्पा मारला की प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन अप्रोच मिळतो, आणि एक असं कुठेच होत नाही की बाबा भीती वाटते, म्हणजे उलट एक होप तयार झाला आता छान. नाही, आणि ऑनेस्टली तुम्ही जे बोलत होता ना तेव्हा हेच जाणवत होतं की आम्हाला पण ना त्या छोट्या अल्टरेशन्स वरती, छोट्या करेक्शन्स वरती का आमचा विश्वास बसत चाललाय, कारण आम्हाला सगळेजण सांगतात ते केलं ना की होतं. आम्हाला गेल्या काही काळात हे कुणी सांगितलंच नाही की नाही ते करायची गरज नाही. म्हणजे मला आठवतंय की माझे वडील ज्यावेळेस आजारी होते त्यावेळेस त्यांना सांगितलेलं की अच्छा या गोष्टी बंद करा, तर त्यांनी त्या बंद केल्या होत्या आयुष्यभरासाठी. मी गेल्या काही रिसेंट काळामध्ये कुणाला एखादी गोष्ट असं कधीच केली नाही. ह्या पद्धतीच्या लाईफस्टाईल सुचवतानाही पाहिलेलं नाही आणि लोकांनी करताना पाहिलं नाही, कारण त्याच्यावरचा विश्वास. आम्हाला क्रॅश डाएट आहेत ना, आमच्याकडे गोळ्या आहेत ना, आमच्याकडे इन्सुलिन आहेत ना, आम्ही ते करूनच गोष्टी फक्त रुमा आवरल्यात, फक्त त्या कचरा आतमध्ये आहे. तर ते मला वाटतं हा अप्रोच सुद्धा एक रूम साफ करत जाऊ ना, काय होईल, जास्तीत हा जास्त अप्रोच 2 आठवडे लागतील, पण घर सगळं साफ होईल ना. ऍब्सोल्युटली. तर Very खूप nice. खूप आभार. हा इतका महत्वाचा विषय आपण खूप आय सोपा होप करून डिस्कस करू शकतो. लोकांना याचा फायदा होईल. येस, नक्की. यंग लोक पण अजून छान या गोष्टी फॉलो करतील. येस. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट्समध्ये विचारायला विसरू नका. आम्ही डॉक्टरांपर्यंत ते प्रश्न पोचवून त्यांची उत्तरं घेण्याचा याच्यावर प्रयत्न करू. आणखीन असे कोणतेही विषय असतील ज्यावर तुम्हाला अमुक तमुकवरती एपिसोड्स बघायला आवडणार असतील तर तेही कळवा. आणि प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे आम्ही बघतो की जवळपास 70-72% लोक रेग्युलर कॉन्टेंट बघतात, जे एकमेकांना पाठवतात पण सबस्क्राईब करत नाहीत. तर जिथं खाली तुम्हाला अमुक तमुक दिसत असेल त्याच्या पुढे सबस्क्रायबरचा काउंट दिसतो आणि पुढे सबस्क्राईब हे बटन दिसते. जर तुम्हाला ते सबस्क्राईब असं बटन दिसत असेल तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्या खाली बेल आयकन असेल, घंटेच्या आकाराचं चिन्ह असेल, ते केलं तर प्रत्येक वेळेस अमुक तमुकचे नवीन एपिसोड्स येतील, त्याचं नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील.
तर येस, खूप खूप आभार. असेच पुढचे विषय महत्वाचे घेऊन भेटत राहूयात, बोलत राहूयात. धन्यवाद. लो बसावा.